डायबिटीसचा आजार अनुवंशिक पण असू शकतो. बापरे! म्हणजे मध साखरेपेक्षा पण वाईट. 8 पट ऑन कॅमेरा आहे की तुम्ही साधारणतः 60 ते 70% आहार हा मांसाहार घेतला पाहिजे. की डायबिटीज होण्या अगोदर डायबिटीजची शरीर नष्ट किंवा आजारी पाडण्याची प्रक्रिया ही 10 वर्ष आधी सुरू असते. डायबिटीज हा त्याच्यातला पहिला टप्पा नाही आहे की 18व्या वर्षी 12व्या वर्षी 20व्या वर्षी देखील तुम्हाला टाईप 2 डायबिटीजची माणसं हो, मिळतात. हो. याचा अर्थ काय झाला? त्याच्यामध्ये डायबिटीज होण्याची जी प्रक्रिया आहे ती वयाच्या 2ऱ्या 3ऱ्या 4थ्या वर्षापासून सुरू होते. आणि बापरे! ज्याला 10-15 वर्ष कालावधी लागायचा ते आम्ही 5-7 वर्षामध्ये म्हणजे आई वडिलांनी आई वडील होण्याच्या वेळेस निरोगी असणं अत्यंत गरजेचं आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आरोग्य म्हटलं की आपण जीवनशैलीकडे जातो. तर जीवनशैली हे आणि सवयी किती जास्त योगदान देतात डायबिटीस होण्यासाठी? 100%. 100%. परीक्षेला बसलो किंवा अभ्यास करायचो आम्ही, तेव्हा आम्ही म्हणे सांगायचो बाबा डायबिटीजचं काही कारण आम्हाला माहीत नाही आणि मग तो काय बरा होणार नाही. त्या आयुष्यभर औषधं घ्या. ओके. जितकी साखर वाईट तितकाच गोड वाईट. आणि प्रश्न राहिला आता मध्येचा. मॅनेजमेंट होते का? होते. कशी होते? आणि डार्क चॉकलेट म्हणजे काय आणि किती टक्क्याचं लागते ते शरीर सांगतं. शरीराचं ऐका. आणि चेंज ओव्हरनाईट तुम्ही 2 मील्स अ डे असं ॲडवाईज केला, दुसऱ्या दिवशी होत नाही. ते मल्टीवीट असं रोटी वगैरे हा खूप कॉन्सेप्ट आलाय मॉडर्न जनरेशनमध्ये. तर ते कितपत फॉलो करू शकतो? म्हणजे समजा तुम्हाला डायबिटीज नसेल तर मल्टीग्रेन तुम्हाला चालेल. हं. भाकरी चालेल, चपाती चालेल, ग्लुटेन सेन्सिटिव्ह नसेल तर चपाती पण चालेल. 2018 मध्ये एक संशोधन झालं जागतिक, म्हणजे त्यांचा सर्व्हे झाला पब्लिकचा. मग किती लोकांमध्ये याच्यातला कुठला तरी घटक दिसतो? काय तुमचा अंदाज आहे? किती लोकांमध्ये हे जे मेटाबॉलिक सिंड्रोमचे 5 कंपोनंट आहेत, किती लोकांमध्ये हे ॲबनॉर्मॅलिटी असेल? 50-70. 93%. बापरे! हे डस्टबिन म्हणून आपण तोंडाकडे शरीराकडे पाहतो. हं. आणि त्याने काय होतं ही आपली संकल्पना असते की भारतामध्ये असा सर्वे नाही, हेही मला मान्य आहे. पण भारतामध्ये जर सर्वे केलाच तर याच्यापेक्षा वाईट स्टॅटिस्टिक येईल. मग शाकाहारामध्ये असा एक पदार्थ मला सांगा की ज्याच्यामध्ये इसेन्शियल अमायनो ॲसिड हे योग्य प्रमाणामध्ये उपलब्ध असतात. तुम्हाला आरोग्य जर 95% पाहिजे असेल तर व्हेगन डाएटवरती अशक्य आहे, मी खात्रीपूर्वक शास्त्रीयदृष्ट्या सांगू शकतो. तुमचं वजन वाढलं तुम्ही डायबिटीज म्हणूनच लक्ष दिलं पाहिजे. आणि तुम्हाला ब्लड प्रेशर झाला तुम्ही डायबिटीज म्हणूनच लक्ष घेतलं पाहिजे. आणि लक्षात तुमची पाळीची अडचणी असेल तुम्ही त्याच्या दृष्टिकोनातून त्याच्यात पाहिलं पाहिजे. तुम्हाला ॲक्नी झाल्या तरी तुम्ही तेच पाहायला पाहिजे. तुमचे केस गळायला लागले तरी तुम्ही तेच पाहायला पाहिजे. दीज आर ऑल दी अर्ली साईन्स ऑफ डायबिटीस. त्याला पीस एका तुकड्यामध्ये पाहणं किंवा नुसतं मी आहार चांगला घेतलाय आणि झोप नाही घेतली, आहार चांगला घेतलाय आणि व्यायाम नाही घेतला, असं नाही झालं. ते सगळं पाहिजे त्याला. आहार पण पाहिजे, सूर्यप्रकाश पण पाहिजे, व्यायाम पण पाहिजे, झोप पण पाहिजे आणि मानसिक ताणतणाव नको. इफ द स्लीप इज डिस्टर्ब शुगर इज बाउंड टू बी डिस्टर्ब. नमस्कार, मी सोनम. तुम्ही पाहताय महाराष्ट्र जागरण. आजचा आपला जो पॉडकास्टचा विषय असणार आहे तो आहे आरोग्य. आणि या विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत आहे डॉक्टर चंद्रकांत कनसे सर. सरांबद्दल सांगायचं झालं तर जितकी माहिती गुगलकडे असेल त्यापेक्षा जास्त माहिती सरांकडे आहे. चालतं फिरतं ग्रंथालय म्हणायला हरकत नाही सरांना, कारण की आम्ही मागच्या 1.5 तासापासून गप्पा करतोय. त्याच्यात मला इतक्या काही गोष्टी माहिती पडल्या आहेत, त्या सर्व गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचाव्या म्हणून आजचा पॉडकास्ट आपण शूट करतोय. सरांबद्दल सांगायचं झालं तर सर 1986 बॅचचे गोल्ड मेडलिस्ट आहे. बीपी आणि डायबिटीज या विषयावर त्यांची PhD सुरू आहे. आणि सर असे भारतातले एकमेव डॉक्टर आहेत ज्यांनी क्लिनिकल मेडिसिनमध्ये 2दा PhD केली आहे. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र नमस्कार. जागरणला. एकंदरीत बघायला गेलं तर खूप असे गैरसमज असतात आणि की हेल्थ म्हटलं की सगळ्यांना असं असतं की त्यांना सगळ्यात जास्त टेन्शन त्या गोष्टीचं येतं. आणि त्याच्यात डायबिटीज म्हणजे माणसं गोड, स्वभाव गोड असला तर चालतो, पण कोणाला डायबिटीज असला की अरे बापरे असं होतं. तर खरंच हा डायबिटीज जो आजार आहे तो जितका भयंकर आणि जितका त्याचा बाऊ केलाय तितका तो आहे का? माझ्या मते त्याच्यापेक्षा जास्त तीव्र आहे. असं आहे, म्हणजे समजा एखादा तुम्ही पॉयझन घेतलं तर त्याचे टेम्पररी इफेक्ट असतात, कालांतराने ते नष्ट होऊ शकतात. पण डायबिटीजचं हे जे कर्ज असतं हे क्युम्युलेटिव्ह असतं आणि चक्रवाढ पद्धतीने ते वाढत जातं. त्यामुळे हा नक्की गांभीर्याने घेण्याचा आजार आहे. तुमचं एजिंग ज्याला आपण म्हणतो ते अत्यंत फास्ट होतं. आणि जेव्हा आपण उपचार घेतो तेव्हा पार्ट ऑफ द डायबिटीज स्टोरेज जे असते ते रिव्हर्सल असतं. म्हणजे तुमची साखर असेल जर रक्तातली ती कमी होते, पण ती साखर वाढलेली असताना शरीराचं जे नुकसान होतं ते इरिव्हर्सेबल असतं. हां, त्यामुळे डायबिटीस हा नक्की गांभीर्याने घेण्याचा आजार आहे आणि सगळ्यांनी त्याच्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
त्याच्याविषयी डायबिटीजविषयी त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे की डायबिटीज होण्या अगोदर डायबिटीजची शरीर नष्ट किंवा आजारी पाडण्याची प्रक्रिया ही 10 वर्ष आधी सुरू असते. डायबिटीज हा त्याच्यातला पहिला टप्पा नाही आहे. हं. हा बराच उशिराने आलेला टप्पा असतो. आता तुम्ही सांगितलं, की हा पहिला टप्पा नाहीये. मग त्याच्या आधी कुठले-कुठले टप्पे दिसतात? नाही त्याच्यामध्ये हां, म्हणजे डायबिटीज आपण लौकिक अर्थाने त्याची व्याख्या करतो, की रक्तातले ग्लुकोज मोजतो आणि ग्लुकोज अमुक-अमुक टप्प्याच्या पुढे गेली, की तिला तुम्ही डायबिटीज झाला असं म्हणता. मग त्याच्या अगोदर आम्ही पुन्हा एक लॅबोरेटरी डिफरन्सिएशन असं केलेलं आहे, की प्री डायबिटीज आम्ही म्हणतो त्याला, की 5.7 to 6.5 HbA1c असेल, तर त्याला तुम्ही प्री डायबिटीज म्हणता. 6.5च्या पुढे गेलं तर त्याला डायबिटीज म्हणता. मान्य आहे. पण 5.7ला तुम्ही हे क्लासिफिकेशन का केलं? असं जर आपण विचारलं, की असं काय होतं, की 34 मार्काचा नापास आणि 35 मार्काचा पास अशासारखं झालं ते. मग ही प्रक्रिया इन्सिडेंट म्हणजे एकाच वेळेस होणारी आहे, का सतत चालणाऱ्या प्रक्रियेचा भाग आहे आणि त्याच्यातला कट ऑफ हा कशासाठी आहे? हा 5.7चा हा जो कट ऑफ आहे हा कशासाठी आहे? आणि त्याच्यात सगळ्यात चांगलं HbA1c किती आहे? किती असावं? किती असतं? म्हणजे समजा एखाद्या खेळाडूचा तुम्ही घेतला, त्याचं HbA1c किती असतं? तेवढं तुमचं असायला पाहिजे ना. बरोबर. मग त्याला आदर्श ज्याला म्हणतात किंवा आयडियल HbA1c 4.7 आहे ना की 5.7. मग 4.7 to 5.7 किंवा 5 ते 5.7 असा हा जो टप्पा आहे, याच्यात काय होतं? हे महत्त्वाचं आहे ना. हे तुम्ही समजून घेतलं तर मग तुम्हाला त्याचं गांभीर्य लक्षात येईल. आणि याच्यावरती म्हणजे 5 to 5.7 हा टप्पा जो आहे, तिथे जायला वेळ किती लागतो? मग डायबिटीजचं गांभीर्य तुमच्या लक्षात येईल. आजकाल आपण बघतो, की आधी खूप असं व्हायचं, की एक एज लिमिट असेल त्यांना डायबिटीज व्हायचा. पण आजकाल लहान-लहान मुलांना पण होतं. तर त्यामागचे कारणं काय आहेत? बरोबर आहे ना. मग हा 5 ते 5.7 हा हं, जाण्याचा जो कालावधी होता, हं. हा पूर्वीच्या काळी साधारणतः 10-15 वर्षाचा होता. आता नवीन याच्यामध्ये काय होतं, की 18व्या वर्षी, 12व्या वर्षी, 20व्या वर्षी देखील तुम्हाला टाइप 2 डायबिटीजची माणसं हो, मिळतात. हो. याचा अर्थ काय झाला? त्याच्यामध्ये डायबिटीज होण्याची जी प्रक्रिया आहे, ती हं. वयाच्या 2ऱ्या, 3ऱ्या, 4थ्या वर्षापासून सुरू होते आणि बापरे! ज्याला 10-15 वर्ष कालावधी लागायचा, ते आम्ही 5-7 वर्षामध्ये ती प्रक्रिया पूर्ण करतो. म्हणजे तेवढं शरीराचं नुकसान तोपर्यंत झालेलं असतं आणि याला तुम्ही लाईफस्टाईल म्हणता. हं. म्हणजे आता 12 वर्षाची पोरं आमच्याकडे टाइप 2 डायबिटीजने येतात. बापरे! बरोबर की आम्ही म्हणतो डायबिटीज व्हायला 15 वर्ष लागतात आणि हं. 12 वर्षाच्या पोराला डायबिटीज कसा होतो? म्हणजे तो त्याला सुरू 2 वर्षाचा असतानाच नाही. झालेला असतो. माझं म्हणणं आहे जन्माच्या वेळेस आईच्या पोटामध्ये असताना. बापरे! इथपासून तुम्ही त्याची हिस्ट्री मागे घेत गेलात, तर समाजाचं आरोग्य याचं म्हणजे प्रतीक डायबिटीज हा आजार अनुवंशिक पण असू शकतो. नाही, अनुवांशिक म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? हे महत्त्वाचं आहे, की XX आणि XY हे जे क्रोमोझोम असतात, हं, हं, हं. त्याच्यातून आलेल्या गोष्टींना, त्याच्यातून आलेल्या आजारांना तुम्ही किंवा थॅलेसेमिया, सिकल हं, सेल हं. आहे, हे जे आजार आहेत, त्याला तुम्ही अनुवांशिक म्हणतात. ओके. पण XX आणि XY आणि त्याचे जिनोम्स जे असतील किंवा त्याचे जीन जे असतील, त्याचे अलील जे असतील, हे सगळे नॉर्मल आहेत किंवा सगळ्यांमध्येच आहेत. हं. आणि तरीही तो लवकर होतो. आईला असेल तर मुलाला होतो, वडिलांना असेल तर मुलाला होतो, आजोबाला असं होतं. मग त्याला अनुवंशिक नाही म्हणत, त्याला म्हणजे फॅमिलियल म्हणतात. ओके. की आईचं आरोग्य म्हणजे काय होतं, की मागच्याही एका पॉडकास्टमध्ये मी सांगितलं, हं, की गर्भाशयामध्ये असताना हं, आईचं आरोग्य आणि वडिलांचं आरोग्य हे त्या XX आणि XYच्या कडेने जो लेयर असतो, हं, त्याला सायटोप्लाझम म्हणतात. आणि जे XX आणि XY म्हणजे 22+1 आणि 22+1 हे हं. ज्याला तुम्ही क्रोमोझोम्स म्हणता. पण ते क्रोमोझोम्स मोकळे नसतात. त्याच्या कडेने ते लिक्विड असतं. त्याला तुम्ही सायटोप्लाझम म्हणतात. आणि त्या सायटोप्लाझमची गुणवत्ता हं. ही एपिजेनेटिक्स म्हणजे आई-वडिलांच्या आरोग्यावरती अवलंबून असते. आता मला याच्यात एक प्रश्न असा विचारायचा होता, की पालकांना जर डायबिटीज असेल, तर तो आपण टाळू शकतो का? हो, मग त्यासाठी 100%. काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे? जे तुमचं आरोग्य सांभाळण्यासाठी जी प्रिकॉशन असतात तेच आई-वडिलांचं आरोग्य दुरुस्त करण्यासाठीचे हं, असतात. हं, हं. म्हणजे आई-वडिलांनी आई-वडील होण्याच्या वेळेस निरोगी असणं अत्यंत गरजेचं आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि निसर्ग असा गमतीशीर आहे, की आई-वडील निरोगी असतील, हं. तर गर्भधारणेमध्ये देखील अडचणी येतात. म्हणजे निसर्ग सांगतो, की नाही, 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 ही वेळ नाही योग्य. तुम्ही त्या लायकीचे नाहीत अजून. म्हणजे ओके. तुम्ही आईचं आणि वडिलांचं आरोग्य हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, की तो त्या अनुषंगाने त्या मुलाला वयाच्या कुठल्या वर्षी किंवा किती लवकर किंवा हं, किती हं. उशिराने त्याला डायबिटीज होऊ शकेल किंवा डायबिटीजच्या संदर्भातले जे आजार असतात, ते कधी होऊ शकतील हे आई-वडिलांच्या आरोग्यावरती अवलंबून असतं. त्यांच्या क्रोमोझोम्समध्ये नाही. त्याचा क्रोमोझोमशी संबंध नाही. आरोग्य म्हटलं की आपण जीवनशैलीकडे जातो. तर जीवनशैली हे आणि सवयी किती जास्त योगदान देतात डायबिटीज होण्यासाठी? 100%.
100% म्हणजे आता म्हणजे जुनी कन्सेप्ट जेव्हा आम्ही MDला परीक्षेला बसलो किंवा अभ्यास करायचो आम्ही, तेव्हा आम्ही सांगायचो बाबा डायबिटीजचं काही कारण आम्हाला माहीत नाही आणि मग तो काय बरा होणार नाही, ते आयुष्यभर औषधं घ्या. पण आता जसं जसं नवीन संशोधन पुढं आलं तेव्हापासून असं लक्षात येतं की हा जीवनशैलीचा आधार आहे आणि जीवनशैलीमध्ये आवश्यक ते सुधारणा केली तर तो टाळता येऊ शकतो, त्याचा प्रोग्रेस थांबवता येऊ शकतो, खरं तर रिव्हर्स देखील करता येऊ शकतो. अशा कोणत्या हॅबिट्स आपण फॉलो करायला पाहिजे ज्याने डायबिटीज होणार नाही किंवा तो एकदम सोपं टाळता येऊ आहे, शकतो? एकदम सोपं आहे की भूक लागल्याशिवाय जेवायचं नाही. जेवताना पोटभर जेवायचं, झोपेच्या आधी 3 तास जेवायचं, हं, काहीच अडचण नाही याच्यामध्ये. आपण काय करतो की भूक नसताना पण जेवतो, मग हं, तिथे अडचण सुरू होते. शरीराचा अंतर्गत मेकॅनिझम आहे हं. की भूक लागलेलं सांगतं, मग आम्हाला कोणीतरी सांगतं 2-2 तासांनी जेवा की 2 वेळाच जेवा. हो. बरोबर ना? या दोन्ही संकल्पनाच अशास्त्रीय आहेत मूलतः. हं. त्याचा सगळ्यांना कोणाला काही ना काही फायदा होतो हे बरोबर आहे. पण तुमची भूक ही व्हॉलंटरी असते की इनव्हॉलंटरी असते? तुम्ही ठरवू शकता का तुम्हाला भूक लागेल किंवा न लागेल? बरोबर की म्हणजे भूक लागल्यानंतर जेवायचं हं. आणि भूक न लागली तर जेवायचं नाही. हे अत्यंत महत्त्वाचं प्रिन्सिपल आहे. मग आता त्याच्या पुढे येतं की काय खायचं? तेच साखर होणार किंवा शुगर होणार असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा गोड खायचंच नाही हां, किंवा सगळ्या ह्याच्यातून गोड जातंय. आता हां. नैसर्गिक गहू असेल, चपाती असेल याच्यातनं साखर जातं किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टींमधून पण साखर आपल्या बॉडीमध्ये जात असते. मग ती कशी टाळायची आणि काय खायचं त्या पेशंटनी? नाही, साखर म्हणजे काय याची व्याख्या तुम्ही आधी समजून घ्या. हं, की साखर म्हणजे आपण ती टेबलावरती चमच्याने घेता आणि बरणीतली दुकानातून आणलेली साखर म्हणजे साखर म्हणतो. हं, खरं तर त्याच्यामध्ये ग्लुकोज असते 50% आणि फ्रक्टोज असते हं. 50%. मग डायबिटीजच्या पेशंटनी साखर कमी करायची म्हणजे काय काय कमी करायचं का फक्त साखर कमी केल्याने त्याच्या प्रश्नाचं उत्तर त्याला मिळेल. आणि समजा तुम्ही म्हणताय की गहू किंवा चपाती किंवा जे असते हं. तर त्याच्यामध्ये काय असतं ग्लुटन आणि आणि काय असतं त्याच्यामध्ये स्टार्च असते ज्याला हो, पीठ म्हणता तुम्ही हो. म्हणजे स्टार्च असते. मग स्टार्चला वैद्यकीय भाषेमध्ये पॉलिसॅकराइड म्हणतात केमिस्ट्रीच्या भाषेमध्ये. मग पॉली म्हणजे खूप आणि सॅकराइड म्हणजे साखर. खूप हं, साखर म्हणजे हं. एकमेकाला जोडलेली हं, त्याला हं, पॉलिसॅकराइड म्हणतात. आणि मग जी टेबल शुगर असते हं, तेव्हा तुम्ही डायसॅकराइड म्हणजे एक ग्लुकोज आणि एक फ्रक्टोज एकत्र आले की ते 2 मॉलिक्यूल एकत्र येतात त्याला हं, तुम्ही डायसॅकराइड म्हणता. हं. बरोबर ना? म्हणजे साखरेमध्ये 50%च ग्लुकोज असते. पण स्टार्चमध्ये 100% ग्लुकोज असते. ओके. आता याच्यात पण असा कन्सेप्ट आहे, की तुम्ही म्हटला टेबलावरती साखर ठेवली असते. पण काही-काही लोकं असतात, की ते गुळाचा चहा हां, किंवा मग मध टाकून पितो म्हणजे आम्हाला होणार नाही त्याचा त्रास. तर ते काय आहे? बरोबर ना? की आपण अशा पद्धतीने विचारच अल्टरनेटिव्हज का शोधतो? म्हणजे हे प्लीजर सेन्सेशन आहे. हं, दॅट वी आर टेंडरिंग म्हणजे केटरिंग टू द प्लीजर सेन्सेशन. साखर आणि गुळामध्ये काय फरक आहे? रंग वगळला तर, इम्प्युरिटीज वगळल्या तर आणि केमिकल वगळले तर. साखर ही 100% साखर, गूळ देखील 99.96% साखरच. मग ते नॉट 4% हं. हा जो फरक असतो, हा रंगामध्ये असतो, प्रोसेसिंगमध्ये असतो, केमिकलमध्ये असतो आणि थोडाफार मिनरल्समध्ये पण असतो. अदरवाईज बायोलॉजिकली हं. म्हणजे डायबिटीजच्या दृष्टिकोनातून विचार केला तर काहीही फरक नाही. ओके. जितकी साखर वाईट, तितकाच गूळ वाईट. आणि प्रश्न राहिला आता मधेचा. हं. मध्ये जसे कुठलेही तुमचे ब्रँड असेल किंवा हे प्युरिटी असेल त्यानुसार तुम्हाला साधारणतः 50% पासून 80% पर्यंत फ्रक्टोज त्याच्यामध्ये मिळते. मग ग्लुकोज चांगली का फ्रक्टोज चांगली? किंवा वाईट असेल तर ग्लुकोज वाईट का फ्रक्टोज वाईट? हं, हं. फ्रक्टोज ही ग्लुकोजपेक्षा 8 पट वाईट. बापरे! म्हणजे मध साखरेपेक्षा पण वाईट. 8 पट. आता याच्यामध्ये अजून एक विचारते, की आजकाल खूप कॉन्सेप्ट चाललाय बाहेर शुगर फ्री हे लिहिलं असतं किंवा काही तर टॅबलेट्स पण मिळतात. मला नावं आठवत नाहीये. उगा ब्रँडिंगचं मन दुखायचं मी घेतल्यानंतर. तर ते काय कॉन्सेप्ट आहे? तुम्ही डॉक्टर म्हणून त्याला किती सपोर्ट करता 0. आणि का? म्हणजे बेसिकली कसं आहे, की जेव्हा तुम्हाला एखाद्या पेशंटमध्ये बदल करायचा आहे, हं, त्याच्या प्रेफरन्सेसमध्ये बदल करायचा आहे, त्याच्या म्हणजे ही जी मॅनेजमेंट असते, म्हणजे विशेषतः फूड मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये क्रेव्हिंग, टेम्पटेशन आणि हंगर मॅनेजमेंट हं, करायचं हं, असते. हं. मग हे जी गोड जी खाण्याची इच्छा होते, याला क्रेव्हिंग म्हणता तुम्ही. मग तुम्ही आर्टिफिशियल स्वीटनर दिले तर क्रेव्हिंग मॅनेजमेंट होते का? आणि त्या गोड चवीची तुम्हाला गरज का वाटते? तर तुमची त्याच्यावरती आवडते सगळ्यांना हं, म्हणून हं, असते. हं. आणि त्याच्यामध्ये कॅलरी नाही असं तुम्ही सांगता. मग काय असतं? कॅलरी नाही तर काय असतं? बरोबर ना? समजा स्टिविया तुम्ही म्हणता चांगली आहे. मान्य आहे ना. स्टिविया नैसर्गिक अवस्थेत जी असते ती हिरव्या रंगाची असते ती हं, चांगलीच हं, असते. हं. त्याच्याविषयी काही दुमत नाही. पण ती तुम्ही खाल्ली साखरला अल्टरनेटिव्ह हं.
तुम्ही जी स्टिविया घेता ती पांढरी असते, बरोबर ना? हो. हिरव्या रंगाची स्टिविया तुम्ही घेतली का कधी? नाही. नाही. मग हिरव्या रंगाच्या स्टिवियाला ॲक्सेप्टन्स नाही आणि पांढऱ्या रंगाच्या स्टिविया लेबल असलेल्या गोष्टीला ॲक्सेप्टन्स आहे. ते काय होतं का त्याच्या स्टिविया थोडीशी उगाच अगदी नॉट 1% अशी टाकायची आणि दुसऱ्या कुठल्या तरी मॉलिक्युलला स्टिविया म्हणून, कारण लोकांच्या वापरायचं. मनामध्ये संकल्पना आहे की ते हेल्दी आहे म्हणून ते वापरायचं. अशा तऱ्हेचा हा काळा बाजार चालतो. एक त्याच्यातल्या व्यापारी तत्वावरती मी जात नाही. मग त्याच्याने काय होतं डायबिटीसला काय होतं आणि डायबिटीस नसलेल्या माणसाला काय होतं याच्याकडे आपण जाऊ. की आता समजा तुम्ही गोड खाल्लं तर इन्सुलिन सिक्रेशन हा त्यातला एक भाग असतो. हो. त्याला सिफेलिक फेज ऑफ इन्सुलिन सिक्रेशन होते. ती गोड टेस्टने देखील सिक्रेट होते एक. आणि त्याच्यामुळे कॅलरी जरी नाही खाल्ल्या तरी वजन कमी होत नाही आर्टिफिशियल स्वीटनरचे. आणि तुम्हाला असं आठवत असेल, म्हणजे तुम्हाला नसेल आठवत कदाचित, तर तुम्हाला सॅकरिन नावाचं एक स्वीटनर होतं. हो. आता काय मला झालं? म्हणजे ऐकलंय मी ते. हो, आता काय झालं? आणि ते काय होतं? ते क्रूड ऑइल एक्स्ट्रॅक्ट होता. म्हणजे पेट्रोलपासून तयार केलेला पदार्थ होता. सुरुवातीला आला, सगळे मान्यता वगैरे घेऊन, रिसर्च वगैरे घेऊन तो आला. गोल्याच्या ते कलरमध्ये वगैरे फार तेच वापरलं जायचं सांगतोय सगळीकडे की ते ते. सगळं जे होतं ना, की सगळी मान्यता घेऊनच हे सगळे प्रॉडक्ट येतात. आता बंद झालं का? कारण असं लक्षात आलं की त्यांनी घेतलं तर कॅन्सर वाढतो, त्यांनी घेतलं तर हा त्रास होतो, त्यांनी घेतलं तर तो त्रास होतो. बापरे! हे सगळ्या आर्टिफिशियल स्वीटनर जे आहेत, ॲस्पार्टेम आहे आणि जे ॲलिलोज आहे, सॅक्रॉलोज आहे, सगळ्याचे आहेत, इरिथ्रोटॉल वगैरे आहेत. या सगळ्यांचे शॉर्ट टर्म रिझल्ट आणि लाँग टर्म रिझल्ट हे महत्त्वाचे आहेत. हे आर्टिफिशियल स्वीटनरचे लाँग टर्म रिझल्ट सगळे वाईट आहेत. सगळे वाईट आहेत. फक्त एकच आहे, त्याला मिमिकिंग एजंट आम्ही म्हणतो, ती म्हणजे दालचिनी. म्हणजे प्लीजंट गोड सारखा माइल्ड असा स्वाद त्याचा येतो. हे सोडून मला कुठलाही म्हणजे शरीरावरती वाईट इफेक्ट न करणारा स्वीटनर मला माहीत नाही. ओके. आणि जो काही अभ्यास केलाय हे नक्की इंजुरियस टू हेल्थ असतात. त्याच्यामध्ये दुसरा एक भाग असा आहे की सगळे स्वीटनर जे असतात ते आतड्यामध्ये जे आपल्या बॅक्टेरिया असतात त्याच्यावरती अत्यंत वाईट परिणाम करतात. त्याला इंटेस्टिनल डिसबायोसिस म्हणतात. बापरे! किंवा सिबो असं एक टर्म आहे त्याच्यामध्ये, स्मॉल इंटेस्टिनल बॅक्टेरियल ओव्हरग्रोथ. म्हणजे बॅक्टेरिया जे असतात ते आपल्या मोठ्या आतड्यामध्ये असतात, छोट्या आतड्यामध्ये एकदम टोकाला थोडेफार असतात, त्याचं वरती बाहेरचं काम नसतं. हे सगळे जे स्वीटनर असतात ते आतड्याचे, पचनाचे, पोटाचे तक्रारीला कारणीभूत असतात. मग त्याहून पुढे महत्त्वाचा भाग आहे, कुठलाही आर्टिफिशियल स्वीटनर घ्या तुम्ही, ते काय त्यांनी विचारायचं याच्यात की डार्क चॉकलेट हा काय प्रकार असतो? म्हणजे क्रेविंग संपवायसाठी? नाही, ते सांगतो ना मी तुम्हाला की त्याच्यामध्ये तुम्ही हे जे स्वीटनर असतात ते सगळ्यांनी आतड्यांचा कॅन्सरची शक्यता वाढते असं नवीन संशोधन सांगतं. एक. आता ते डार्क चॉकलेटकडे आपण जाऊ. क्रेविंग मॅनेजमेंट होते का? होते. कशी होते? आणि डार्क चॉकलेट म्हणजे काय आणि किती टक्क्याचं? म्हणजे 50%ला तुम्ही डार्क चॉकलेट म्हणता, याचा अर्थ काय? त्याच्यामध्ये 50% कोको एक्स्ट्रॅक्ट असतं आणि 50% काय असतं? शुगर असते. मग ज्याच्यामध्ये 50% साखर आहे असं हेल्दी असतं असं पण म्हटलं जातं. कोण काही म्हणेल, तुम्ही त्याला प्रश्न विचारा ना की बा हे 50%चं चॉकलेट आहे, हे डार्क आहे, हे मान्य आहे ना, दिसायला डार्क दिसतं, त्याने क्रेविंग मॅनेज होतात. म्हणजे साखर कंपोनंट त्याच्यामध्ये असतो आणि तो 50% असतो. कुठल्या पदार्थामध्ये तुम्ही 50% साखर घालून घेता? गुलाबजाम देखील त्याच्यामध्ये एवढी साखर नसते, जिलेबीमध्ये पण एवढी साखर नसते. एक. आता समजा तुम्ही 65%चं घेतलं तरी पुन्हा 35% काय असतं? आणि तुम्ही खाता ते फार तर फार एखादा माझ्यासारखा माणूस असेल तर तो 90%चं डार्क चॉकलेट घेतात. तुम्ही खाऊन पहा, लाकडाचा कोळसा त्याच्यापेक्षा चविष्ट लागतो. हे मी तुम्हाला सांगतो. आता हे 90% तरी 10% साखर असते. मग ती सहन करण्याची, ती साखरेचा जो लोड आहे तो सहन करण्याची तुमची शारीरिक क्षमता आहे की नाही, त्याला ग्लुकोज टॉलरन्स म्हणतात. आणि जेव्हा तुम्ही क्रेविंग मॅनेजमेंटमध्ये करता तेव्हा एनिथिंग लेस दॅन 90% कोको इज नॉट ॲडवायजेबल. कोणते असे नैसर्गिक गोड पदार्थ आहे ज्याच्या शरीरावरती थेट परिणाम होतो शुगर डिसीजला? सगळे, कुठलंही सांगा मला. मग खायचं काय लोकांनी? गोड नाही खायचं हे उत्तर आहे, आणि खाल्लं तर लिमिटेशन आहे. आता समजा नैसर्गिक तुम्ही म्हटलं तर फळं, हा त्याला चांगला पर्याय आहे. मग पेरू आहे, पपई आहे, संत्री आहे, मोसंबी, बोरं, करवंद, ड्रॅगन फ्रूट, ही ज्याला आंबट आणि तुरट फळं म्हणतात ही चांगलीच आहेत ना, कोण नाही म्हटलं. पण आम्ही केळं म्हटलं तर किती साखर असते? समजा एक केळ खाल्लं, किती साखर असते त्याच्यामध्ये? समजा 100 ग्रॅम तुम्ही एडिबल पोर्शन केळ्याचा घेतला, त्याच्यामध्ये किती साखर असते? 20 ग्रॅम, 5 चमचे.
बापरे! सीताफळामध्ये त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त, ॲपलमध्ये त्याच्यापेक्षा थोडीशी कमी, चिकूमध्ये तेवढीच. हं. मग हे जे आहे, मग हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, की आपण काय खातो, किती खातो, कधी खातो हे महत्त्वाचं आहे. आणि आम्ही तिथपर्यंत थांबत नाही. आम्ही त्याचा ज्यूस करून पितो. हो. ते पण एक मला विचारायचं होतं तुम्हाला, की बरेचदा असं वाचलंय किंवा ऐकलंय मी, की फळं ज्यूस करून खावी की कापून खावी? काय खाणं योग्य आहे? म्हणजे कमीत कमी खाणं हे सगळ्यात चांगलं. एक आणि गोड फळं हं. शक्यतो वर्ज करावीत हे त्याहून चांगलं. आणि फळं पिऊ नयेत, म्हणजे ज्यूस नको. खाणं नक्की चांगलं आणि थोड्याशा माफक प्रमाणात खायला काहीच हरकत नाही आणि शक्यतो सीझनल. हं, हं. हा कन्सेप्ट होता. आता तुम्हाला ॲपल 12 महिने मिळतं. आंबा नाही तर आंब्याचा ज्यूस 12 महिने हो. मिळतो. सीताफळ नाही तर सीताफळाचा फल 12 महिने मिळतो. हं, हं, हं. कुठलं फळ तुम्हाला सीझनल राहिले आता? काहीच म्हणजे नाही. तुमची प्रिझर्वेशन आणि ट्रान्सपोर्टेशन सिस्टम असे की तुम्हाला सर्वसाधारणतः कुठलंही फळ हे 12 महिने उपलब्ध आहे सहजगत्या. हं. आता हे फळांबद्दल झालं, पण असा रोज आहार करायचा असला, तर तो काय असायला पाहिजे, ज्याने आजारापासून आपण जास्तीत जास्त लांब राहू शकतो? जर तुम्हाला आरोग्य टिकवायचं असेल आणि वाढवायचं असेल, हं. तर मी अत्यंत बोल्ड स्टेटमेंट करतो. ऑन कॅमेरा आहे, की तुम्ही साधारणतः 60 ते 70% आहार हा मांसाहार घेतला पाहिजे. का? 70. मग राहिलेले ते 30 ते 40% असतील, त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे डायबिटीजच्या संदर्भातलं हं, सांगतोय हं, हे. हं. जनरल पब्लिकला त्याच्यात व्हेरिएशन नक्की असेल. तर 30% तुम्ही पालेभाज्या आणि फळभाज्या घ्यायच्या. आणि धान्य, कडधान्य आणि फळं हे 5 ते 10% मध्येच मिटली पाहिजेत. बापरे! बरोबर. आता डायबिटीजचा जर तुम्ही विचार केला, हं. तर डायबिटीजसाठी मांसाहार योग्य की अयोग्य हा महत्त्वाचा मुद्दा. आवश्यक की घातक हा दुसरा मुद्दा हं. त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स, ग्लायसेमिक लोड आणि इन्शुलिन इंडेक्स आणि सॅटायटी इंडेक्स या 4 टर्म असतात हं. शास्त्रीयदृष्ट्या. तुम्ही जेव्हा प्लॅनिंग करता. समजा तुम्ही सकाळी उठले आणि कांदा पोहे खाल्ले आणि चहा किंवा दूध घेतलं. तुम्हाला भूक किती वेळाला लागते? परत 1 वाजता भूक लागते. हो. तुम्ही एक स्वतः प्रयोग करून पहा, की 4 अंड्याचं ऑमलेट तुम्ही घ्या हं. आणि भूक किती वाजता लागते मला सांगा? त्याला सटायटी म्हणतात. म्हणजे सगळे पिष्टमय पदार्थ हं. याची सटायटी इंडेक्स हा कमी असतो. म्हणजे ते खाल्ल्यानंतर लवकर भूक लागते. मग जेव्हा तुम्ही म्हणता 2 वेळा जेवा किंवा हं. 2-2 तासाने जेवा, त्याच्यामध्ये हे महत्त्वाचं असतं, की यू मस्ट मॅनेज द हंगर. मग सकाळी तुम्ही 4 अंड्याचं ऑमलेट खाल्लं, तर संध्याकाळपर्यंत सहसा तुम्हाला भूक लागत नाही. आणि हा परिणाम एकाच दिवसात होतो का? तर नाही. याला साधारण सेट व्हायला एक 3-4 आठवडे लागतात. म्हणजे तुम्ही रोज सकाळी 4 अंड्याचं ऑमलेट खाल्लं, तर तुम्हाला एक 3-1 आठवड्यामध्ये तुमचा हंगर पॅटर्न 2 मील्स अ डेवरती होतात. हं. जर तुमचं शारीरिक मूव्हमेंट किंवा व्यायाम किंवा कष्ट जास्त असेल, तरच तुम्हाला 3ऱ्या मीलची गरज असते किंवा लागते ती. शरीर सांगतं. शरीराचं ऐका. आणि चेंज ओव्हरनाईट तुम्ही 2 मील्स अ डे असा ॲडवाईज केला, हं. दुसऱ्या दिवशी होत नाही. त्याला व्हायला एक साधारणतः 3 ते 4 आठवडे, क्वचित हं. प्रसंगी 6 आठवडे लागतात. आता प्रश्न आहे मांसाहार का? हो. डायबिटीजसाठी. त्या प्रश्नाकडे आपण जाऊ. समजा तुमच्या शरीरामध्ये साखर आहे जास्त, म्हणून हं. तुम्हाला डायबिटीज म्हणतात. बरोबर ना? आता साखर जास्त आहे म्हणजे किती आहे? तुमच्या शरीरामध्ये समजा 5 लिटर रक्त असेल हं. आणि नॉन डायबिटिक पर्सनला 100 मिलीग्राम हे कॅल्क्युलेशनसाठी आपण धरा, हं, हं. की तेवढी साखर तुमच्या रक्तामध्ये असते. म्हणजे 5 लिटर रक्तामध्ये किती साखर झाली? बापरे! 5 ग्रॅम. म्हणजे 1 चमचा कॅल्क्युलेशन. साखर अख्ख्या 5 लिटर रक्तामध्ये असते. इतक्या कमी आणि डायबिटीज असते म्हणजे किती असते? 6 ग्रॅम. फरक कितीचा आहे? 1 ते 2 ग्रॅमचाच आहे. अत्यंत अल्प फरक आहे. 1. आणि तो देखील टाईटली कंट्रोल करण्यासाठी शरीरामध्ये इनरंट मेकॅनिझम आहे. त्याला इन्शुलिन तुम्ही म्हणता, की इन्शुलिन साखर वाढली की इन्शुलिन वाढताना साखर हं, कमी हं, केली हं. जाते. मग समजा एखाद्याला डायबिटीस आहे, त्या माणसाने काय खाल्लं पाहिजे? ज्याच्यामध्ये साखर कंटेंट कमीत कमी आहे, हो. असा पदार्थ खाल्ला पाहिजे. सांगा मला असे पदार्थ. नाही, नैसर्गिक व्हेजवाल्यांना तर म्हणजे काही ऑप्शनच दिसत नाहीये नाही मला. आहेत ना. ऑप्शन नाही असं नाहीये. सगळे आहेत. पण मांसाहारामध्ये साखर नगण्य असते. नाहीच आहे. लेस दॅन 1% खरं तर उत्तर. हं. नाही असं म्हणणं सायंटिफिकली मे नॉट बी करेक्ट. पण लेस दॅन 1% म्हणजे नगण्य हं, असते. हं, हं. मेथीच्या भाजीमध्ये त्याच्यापेक्षा जास्त असते. मग सगळ्या पालेभाज्यामध्ये साधारणतः 3% पर्यंत कुठलीही भाजी घ्या. हं, एक हं, एक हं. थोडंसं 1% प्लस मायनस असेल, ही 3% असते. मग डायबिटीजच्या पेशंटनी काय खायचं? हो, हा मोठा प्रश्न आहे. मांसाहार खायचं ना. व्हेजवाल्यांनी काय सांगतो करायचं? तिकडेच जाऊयात आपण. म्हणजे मांसाहार हा वाईट आहे किंवा डायबिटीजच्या पेशंटनी खाऊ नये असं आम्ही आवर्जून सांगतो. हे हं, अत्यंत चुकीचं आहे. आणि डायबिटीज रिव्हर्सल आपण ज्याविषयी बोलतो त्याचा हं. हा फंडामेंटल कन्सेप्ट आहे.
की तुम्ही मांसाहार हा व्यवस्थित घ्या. तुम्ही त्याच्यामध्ये पालेभाज्या किंवा फळभाज्या त्याच्यामध्ये फायबर असतं, वॉटर असतं, न्यूट्रिएंट्स असतात, सगळे असतात आणि फिलिंग असतं. त्यामुळे ते तुम्ही 30% घ्या. आणि ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त साखर असते ते धान्य, कडधान्य आणि फळं. मग आता धान्यामध्ये साखर असते तर किती टक्के असते? मोठ्या प्रमाणात असतं. किती मोठ्या प्रमाणात? म्हणजे मोठ्या म्हणजे किती गहू मोठ्या? तर मला वाटतं की खायलाच नको, जितका रिसर्च नाही वाचलाय. खाल्लं तर चांगलं आहे. हां. पण त्याच्यामध्ये साधारणतः 75-80% साखरच असते. मग आमचा प्रश्न असतो ज्वारी का बाजरी का ते गहू? मल्टीव्हीट असं रोटी वगैरे हा खूप कॉन्सेप्ट आलाय मॉडर्न जनरेशनमध्ये. तर ते कितपत फॉलो करू शकतो आपण? नाही, कुठले धान्य समजा तुम्ही काय ज्वारी, बाजरी, मका, नाचणी हं, हं, हं. ही धान्य एकत्र केली त्याला मल्टीग्रेन तुम्ही म्हणता. हो. काय फरक आहे? काय फरक आहे? मग ते खायला मल्टीग्रेनमध्ये पाहिजे? फरक काय? बरोबर ना? तुम्ही कोर बरोबर. सायन्स तुम्ही चॅलेंज करा नेहमी. मल्टीग्रेन हा चवीचा भाग आला हं. किंवा मायक्रो न्यूट्रिएंट ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये नक्की फरक आहे. कशात कॅल्शियम जास्त असेल, कशात कमी असेल, कशात पॉलिफेनॉल जास्त असेल, हं, कशात कमी हं, असेल, हे हं. सगळं मला मान्य आहे. पण ग्लुकोज कंटेंटमध्ये किती फरक आहे? आणि तो तुमच्यासाठी योग्य आहे का? म्हणजे समजा तुम्हाला डायबिटीज नसेल तर मल्टीग्रेन तुम्हाला चालेल. हं. भाकरी चालेल, चपाती चालेल, ग्लुटेन सेन्सिटिव्ह नसेल तर चपाती पण चालेल. काही हरकत नाही. तुम्ही डायबिटीज पर्स्पेक्टिव्ह जर घेऊन केलात तर धान्य, कडधान्य हे 5-10% मिटलं पाहिजे. खरं तर 0 असेल तर अजून चांगलं. आणि त्याच्यावरती आधारित जागतिक संशोधन इतक्या प्रमाणामध्ये आहे हं. की कार्निव्होर डाएट म्हणतात किंवा किटो डाएट म्हणतात. सगळ्या जगामधलं सगळ्यात जास्त संशोधन झालेलं डाएट प्रकार म्हणजे किटो डाएट. बापरे! त्याच्या इतकं संशोधन कुठल्याही डाएट प्रकारावरती झालेलं नाही. ते फॉलो करायला पाहिजे की नाही? म्हणजे त्याच्यात काय आहे? नक्की करायला पाहिजे. आणि हे जे व्हीगनवाला कॉन्सेप्ट आहे सांगतो तो ना. काय? आता प्रश्न राहिला की शाकाहार जे असतील त्यांनी काय काय करायचं? खायला पाहिजे? मग शाकाहार तुमचं जर असेल हं. तर तुम्ही अंड्याच्या ऐवजी पनीर घेऊ शकता. ओके. सोया घेऊ शकता. मग त्याच्यात थोडंसं पुढे जाऊन तुम्ही शेंगदाणे खोबरं हं, हं, घेऊ हं. शकता. बदाम अक्रोड सगळ्यांना चांगले जरी असले तरी परवडतात अशातला भाग नाहीये. हं. मग शेंगदाणे खोबऱ्यापर्यंत आपण थांबूयात. नाही का? मग अशा तऱ्हेने तुम्ही डाएटची रचना जर केली हं. तर डायबिटीज होण्याची शक्यता 60 वर्षानंतर जाते तुम्ही. सुरुवातीपासून जर तुम्ही केलं सुरुवातीपासून. प्रोव्हायडेड युअर बॉडी इज नॉट डॅमेज्ड असं होतं. आणि मग समजा समाजामध्ये डायबिटीजची सुरुवात ही आपण साखरेवरती म्हणतो. हं. पण तुमचा डायबिटीस हा एका मोठ्या एका कन्सेप्टचा भाग आहे. त्याला आम्ही मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणतो. हं, हं. मग समजा तुम्हाला ब्लड प्रेशर आहे, वजन वाढलेलं आहे, शुगर वाढलेली आहे, हं. ट्रायग्लिसराईड वाढलेलं आहे आणि एच-डी-एल नावाचा एक कोलेस्ट्रॉलचा प्रकार असतो ते कमी झालेलं आहे. हे 5 घटक त्याच्यामध्ये असतात. डायबिटीस 1 नंबरला आहे त्याच्यामध्ये. मग अमेरिकेमध्ये गेल्या 2018 मध्ये एक संशोधन झालं जागतिक हं. म्हणजे त्यांचा सर्व्हे झाला पब्लिकचा. मग किती लोकांमध्ये याच्यातला कुठला तरी घटक दिसतो? काय तुमचा अंदाज आहे? किती लोकांमध्ये हे जे मेटाबॉलिक सिंड्रोमचे हं, 5 हं. कंपोनंट आहेत, हं, हं. किती लोकांमध्ये हे ॲबनॉर्मॅलिटी असेल? 50-70 93%. बापरे! मग जर 93% मध्ये हे मेटाबॉलिझम जे आहे ते जर डॅमेज्ड असेल, हं, हं, हं. डायबिटीज नसेल कदाचित, पण वजन वाढलेलं असेल, हं, ब्लड प्रेशर हं. वाढलेलं हं, असेल, हं. ट्रायग्लिसराईड वाढलेलं असेल. आता मगाशी चर्चेमध्ये आपण घेतलं फॅटी लिव्हर असेल, हो. इट इज ऑल सेम. द अप्रोच, मॅनेजमेंट, फॉलोअप एव्हरीथिंग इज सेम. नो डिफरन्स. मग हा जागतिक सर्वे आहे त्याच्यामध्ये त्यांनी केलेला. म्हणजे अवेलेबल तुम्हाला ओपन सोर्समध्ये सगळं असेल. डाटा अवेलेबल आहे. मग 93% किंवा 88-90% प्लस मायनस झाला 90% जर चर्चेसाठी, की लोकांमध्ये जर ह्या ॲबनॉर्मॅलिटी असतील, तर समाजाने एकत्रितपणे काय खायला पाहिजे? मला लक्षात. इतकं जगण्यासाठी खायचं की खाण्यासाठी जगायचं? हा पण मोठा प्रश्न नाही, मला मी उलटं विचारतो, हं. की समजा तुम्ही इथून निघालात घरी जाण्यासाठी, तुमची काय स्कूटी आहे किंवा कार आहे, काय असेल ते. हं, हं. दिसलेल्या सगळ्या पंपावरती तुम्ही पेट्रोल भरणार का? नाही. पेट्रोल गरज असेल तेव्हाच भरेल. ही सिंपल अॅनॉलॉजी जरी आपण वापरली, हं. तरी गरजेनुसार खाणे हे बरोबर की नाही? हं, बरोबर. मग तुम्ही दिसलं की पेट्रोल भरायचं असं तर नाही करत ना. अन्नाच्या बाबतीत तसं का करता? हे महत्वाचं आहे. हं. कारण आम्ही त्याच्याकडे डस्टबिन म्हणून पाहतो. पोटाकडे. हां, डस्टबिन म्हणून आपण तोंडाकडे, शरीराकडे पाहतो. हं. आणि त्याने काय होतं ही आपली संकल्पना असते. चालतंच आहे, हेच वय आहे.
खाऊन घ्यायचं. खाऊन घ्या. कधीतरी मरायचंच आहे. एखादं उतडं पुढं गेलं की काय मरायचंच आहे. खाल्ल्याने कुठे बिघडतंय. हं, ह्या ज्या संकल्पना आहेत ह्या अशास्त्रीय आहेत. आणि हे 90% स्ट्रॅटेजिक म्हणून मी नेहमी भाषणामध्ये हं, माझ्या सांगत असतो, की भारतामध्ये असा सर्व्हे नाही हेही मला मान्य आहे. पण भारतामध्ये जर सर्व्हे केलाच तर हं. याच्यापेक्षा वाईट स्टॅटिस्टिक आहेत. बापरे! आणि त्याच्यातलं दुर्दैव असं, की अन्न हे पूर्णब्रह्म समर्थांचा श्लोक आहे. हं. उदरभरण हे जाणीजे यज्ञकर्म. अशा संस्कृतीचा वारसा मिरवणारी आपण लोकं. मग आम्ही तोंडाची, पोटाची कचराकोंडी केली. आपण आता खाण्याबद्दल बोलतोय, तर कीटो डाएट आणि व्हीगन फूड याबद्दल पण मला जरा जाणून घ्यायला आवडेल, की हे किती फॉलो करायला पाहिजे किंवा किती प्रमाणात आपण हे फॉलो नाही, केलं तर आपण कुठल्याही हेल्दी राहू? डाएटकडनं तुमच्या अपेक्षा काय? शरीराच्या गरजा हं. भागल्या पाहिजेत. मग कुठले डाएट योग्य की अयोग्य याचा विचार करताना तुमच्या शरीराला आवश्यक जे न्यूट्रिएंट आहेत किंवा हं, घटक आहेत, हं. ते त्याच्यातनं मिळतं की नाही आपण पाहायचं. आणि जे ज्याने मिळत मिळत असेल ते घ्यायचं, जे मिळत नसेल ते नाही घ्यायचं. युजुअली मला असं म्हणायचं होतं, की लोकं ना सेलिब्रिटी जे करतात तो ट्रेंडच फॉलो करतात. म्हणजे आता सेलिब्रिटी सगळे व्हीगन होत चालले आहेत. त्यांचं काही ना काही म्हणणं असतं, की दूध खराब आहे किंवा शरीरासाठी घातक आहे किंवा पनीर नको, डेअरी प्रॉडक्ट्स पण नको, नॉन-व्हेज पण नको आणि काय त्यांचं ते सांगणं असतं. तर बरोबर? याकडे तुम्ही कसं बघता? नाही. ते करतात की त्यांना करण्यासाठी सांगितलं जातं किंवा असं करतो असं हं, सांगण्याचे त्यांना हं. पैसे दिले जातात. बापरे! हां, मार्केटिंग. असे बरोबर ना? ती हं, शक्यता तुम्ही गृहीत धरली पाहिजे. हे मार्केटिंग गिमिक्स असू शकतात. समजा एखादं कोणीतरी गोरं होण्याची एखादी क्रीम आहे. हं. याचा अर्थ ती हिरोईन गोरे होण्याची क्रीम लावते का? नाही. एखादे तेल केस म्हणजे काय केस येण्यासाठी. येण्याची काहीतरी हे वापरते, हं. तेल वापरते. मग ती ते डोक्याला तिचे ते तेल लावते का? तुम्ही त्याच्याकडे जाहिरात म्हणून पाहायला पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचं एक. आणि त्यांनी केलं म्हणून ते योग्य आहे असं आपण समजायचं का? नाही. नाही. ते 2-2 बायका करतात, 3-3 बायका करतात, 4-4 लफडी करतात. म्हणून ते योग्य आहे का? त्यांनी केलं म्हणून योग्य, हं. हा दृष्टिकोनच चुकीचा आहे. ते योग्य आहे की नाही हे आपण स्क्रुटिनाइज केलं पाहिजे आणि चुकत असेल तर आपण त्याच्यापासून लांब राहिलं पाहिजे. मग हं, समजा व्हीगन डाएटचा आपण विचार करतो हं. आणि त्याच्या अगेन्स्ट आपण कीटो डाएट काहीतरी किंवा हो, दुसरं हो. मांसाहाराचा आपण विचार करतो. कीटो डाएटमध्ये चांगलं काय आहे? प्रमाणात नाही, तुम्ही शाकाहार म्हणजे प्राणीजन्य पदार्थ बंद हो. करायचे. म्हणजे तुमच्या करुणा ह्या गोष्टीवरती आधारित ती विचारसरणी आहे आणि ती वाईट आहे असं म्हणण्याचा मला अधिकार नाही आहे. हं. पण मग करुणा निसर्गामध्ये अलाउड आहे का? निसर्गाला ते फ्रेश कळतंय का? आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आरोग्याचं रक्षण करेल अशी जी घटक हं, तुम्हाला हं. अन्नातनं घेणं अपेक्षित आहे, ते तुम्हाला त्याच्यातनं मिळतात का? मग मला सांगा, व्हेगन डाएट तुम्ही सांगता, मग बी तिथे आहे का? हं. शाकाहारामध्ये बी तुम्हाला असतं का कुठेतरी? फार फर्मेंटेड पदार्थ हो. दह्यामध्ये दह्याचा तर व्हेगनचा विषयच नाही. हं, हं, हं. पण काही-काही तज्ञ आहेत, की मटकीला मोड आले तर त्याच्यामध्ये बी येतं असे सांगणारे तज्ञ मला माहिती आहेत. Googleवरती ज्या रील्स स्क्रोल होतात. तेच सांगतोय, की ह्या अशास्त्रीय संकल्पना जोपर्यंत तुम्ही क्वेश्चन करत नाही, हं, त्याच्यातलं नेकेड सायन्स तुम्ही समजून घेत नाही, तोपर्यंत ह्या फोफावत राहणार. मग बी नसतं, हं. व्हिटॅमिन डी असतं का? नसतं. उन्हात नसतंच. बरोबर आहे. मग तुमच्या मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी काय लागतं तुम्हाला? ओमेगा 3 फॅटी ओमेगा ॲसिड असतात. 3. ते त्याच्यात असतात का? मग तुम्ही कोणतरी सांगतं ते जवसमध्ये असतं हं, आणि हं, हं. अक्रोडमध्ये असतात. हं. सांगतो आम्ही. मग त्याच्यापुढे जाऊन आपण विचारलं पाहिजे, की जवसमधलं जे ओमेगा 3 असतं ते तुम्हाला आवश्यक आहे का? आणि ते किती प्रमाणात आणि असतं? त्याच्यात नाही किती पण घ्या बादलीभर खा, त्याचा नाही भाग काही. पण तुमच्या शरीराची जी गरज आहे, हं. की ओमेगा 3 तुम्हाला पाहिजे. मग कुठले ओमेगा 3 पाहिजे? का कुठले तरी ओमेगा 3 चालतील? मग तुमच्या शरीराला मेंदूची क्षमता जी असेल, ती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला लागतं DHA, डोकोझो हेक्साइनोइक ॲसिड आणि EPA, इकोसो पेंटाइनोइक ॲसिड. म्हणजे माशांना जो वास येतो ना, हां. तो EPAचा वास असतो. त्या तेलाचा तो वास असतो. मग EPA आणि DHA याच्यात असतात का? हा हं. महत्त्वाचा वाक्य. दे आर इसेन्शियल ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स. आणि ते नसतील तर तुमचं क्षमता म्हणजे तुम्ही लगेच मरता अशातला भाग नाही, पण हं. तुमची क्षमता कमी येते. ब्रेन फंक्शन डिपेंड्स ऑन हळू-हळू धिस. मरता पण मरता. हां. आता हे EPA आणि DHA जर तुम्हाला पाहिजे असेल, तर हं, आर्ग्युमेंट त्याच्यामध्ये सांगणाऱ्यांमधून अशी केली जाते, हं, की हे म्हणजे व्हेगनमध्ये जे असतं म्हणजे व्हेजिटेरियन फूडमध्ये जे असतं, हं. त्याला ALA म्हणतात.
अल्फा लेव्हलेनिक ॲसिड, म्हणजे 18 कार्बन चेन जी असते ती ALAची असते. नंतर 20 जी असते ती EPAची असते आणि 22ची जी असते ती DHAची असते. DHAला चव वास काही नसतो, पण EPAला चांगला माशांचा वास असतो वास तो. आणि मग ALA तुम्ही जर खाल्लं तर तुम्हाला EPA आणि DHA मिळतं असं त्यांचं आर्ग्युमेंट आहे. आता हे कसं काय? तुम्ही खाता ALA, पण तुमच्या शरीरामध्ये अशी क्षमता पाहिजे की ALA पासून EPA आणि EPA पासून DHA व्हायला पाहिजे. म्हणजे इलॉंगेशन आणि अनसॅच्युरेशन हे तुम्हाला शरीरामध्ये तसं मेकॅनिझम पाहिजे. तुमच्या शरीरात आहे का? आहे. मानवी शरीरामध्ये ALA पासून EPA तयार करण्याचं आणि DHA तयार करण्याचं मेकॅनिझम आहे. ते किती इफिशियंट आहे हा त्याच्या पुढचा प्रश्न आहे. म्हणजे त्या मेकॅनिझममधून तुमच्या शारीरिक गरजा पूर्ण होऊ शकतात का? त्याचं उत्तर नाही असं आहे. म्हणजे आपल्या क्षमता आहे पण वी आर इनइफिशियंट. म्हणजे 5% 10% तुमच्या गरजा ओमेगा 3च्या त्याच्यातनं हे करू शकता तुम्ही. म्हणजे हा ओमेगा 3 फॅटी ॲसिडचा झाला. आणि नंतर तुमचा आणि दुसरा प्रश्न राहतो तुम्हाला इसेन्शियल अमायनो ॲसिड, म्हणजे तुम्हाला तुम्ही प्रोटीन खायचं म्हणता. तुम्हाला प्रोटीन पाहिजेत का अमायनो ॲसिड पाहिजेत? अमायनो ॲसिड पाहिजेत. बापरे. मग अमायनो ॲसिडमधले कुठले अमायनो ॲसिड पाहिजे? ते 21 आहेत. त्यातले 12 शरीर तयार करतो स्वतः आणि 9 करत नाही. जे करत नाही त्याला तुम्ही इसेन्शियल अमायनो ॲसिड म्हणतात. मग तुम्हाला ते इसेन्शियल अमायनो ॲसिड पण पाहिजेत, ते योग्य प्रमाणात पण पाहिजेत आणि त्यातली महत्त्वाची लायसिन आणि ल्युसिन ही जी अमायनो ॲसिड असतात त्याला रेट लिमिटिंग अमायनो ॲसिड म्हणतात, ते पण पाहिजेत. तरच ते बाकीचं काम चालू राहतं. शरीर हे फार विचित्र यंत्र आहे. मग जोपर्यंत लायसिन ल्युसिन होत नाही तोपर्यंत बाकीचे अमायनो ॲसिड वेटिंगला थांबतात. ते काम सुरूच करत नाहीत ते. त्याला रेट लिमिटिंग अमायनो ॲसिड, दुसरं हिस्टिडीन येते त्याच्यामध्ये. मग हे योग्य प्रमाणात पण पाहिजे. पाहिजे पण योग्य प्रमाणात पाहिजे आणि एकाच वेळेस पाहिजे. मग शाकाहारामध्ये असा एक पदार्थ मला सांगा की ज्याच्यामध्ये इसेन्शियल अमायनो ॲसिड हे योग्य प्रमाणामध्ये उपलब्ध असतात. मग भातामध्ये तुम्ही डाळ घातली तर त्याचं कम्पेन्सेटरी होतं, नाही असं नाही, पण इज इट इफिशियंट? आणि माझा त्याच्यावरचा मगाशी मग तुम्हाला मी प्रश्न विचारला की तुमच्या आरोग्याकडनं अपेक्षा किती आहेत? मग कोणीतरी म्हणतं की आमच्या 4 पिढ्यामध्ये कोणीच खाल्लेलं नाही. त्यांचं कुठं बिघडलं? माझी आजी तर 90 वर्षाची होऊन गेली. बरोबर ना? बरोबर. असं आपण म्हणतो. मग तुमच्या आयुष्याकडनं अपेक्षा काय आहेत? आरोग्याकडनं अपेक्षा काय आहेत? हा मोठा प्रश्न उभा राहतो. 100% चांगलं असलं पाहिजे. मी माझ्या भाषेमध्ये नेहमी हा प्रश्न विचारतो की तुम्हाला 35% पास व्हायचंय, 60% व्हायचंय का 95% पास व्हायचंय? मग त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल की सर्व्हायव्हल, ग्रोथ आणि रिप्रोडक्शन हे जे बेसिक ह्युमन फंक्शन्स, बॉडी एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे बेसिक फंक्शन आणि बेसिक इन्स्टिंक्ट आहेत. मग त्या तुमच्या व्हेगन डाएटमधून परिपूर्ण होतात का? सर्व्हायव्हल सर्व्हायव्हल परिपूर्ण परत मला असं वाटतं. बरोबर. आणि मग त्यांनी खाल्लं नाही म्हणून त्यांचं कुठे बिघडलंय? हा जो आपले आर्ग्युमेंट असते त्याला सर्व्हायव्हल बायस म्हणतात. म्हणजे तुम्ही उदाहरण देता हे जिवंत असलेल्या राहिलेल्या माणसांचंच देता. जो 40व्या वर्षी गेलेला आहे, 50व्या वर्षी गेलेला आहे, 12व्या वर्षी गेलेला आहे, त्याची उदाहरणं तुम्ही देत नाही. सर्व्हायव्हल बायस एक गोष्ट सोडून द्या. पण तुम्हाला आरोग्य जर 95% पाहिजे असेल तर व्हेगन डाएटवरती अशक्य आहे, मी खात्रीपूर्वक शास्त्रीयदृष्ट्या सांगू शकतो. आता सर आपण बोलतच आहोत या विषयावरती, तर मला असं विचारायचं होतं की कुठल्याही आजार व्हायच्या आधी ना शरीरामध्ये लक्षणं दिसतात. तसं डायबिटीज व्हायच्या आधी काय सिग्नल्स आपल्याला मिळतात जे आपण इग्नोर नाही करायला पाहिजे? नाही, त्याचा असा आहे की डायबिटीस हा वन टाईम असं नाही आहे की काल चांगला होता ना डायबिटीस झाला. तो आधी 10 वर्ष चांगले फायर ब्रिगेडची घंटा वाजवत असतो. आम्ही इग्नोरच करतो. तर ते काय आहे जे सांगतो ना, होतं? तुमचं वजन वाढलं तुम्ही डायबिटीस म्हणूनच लक्ष दिलं पाहिजे. आणि तुम्हाला ब्लड प्रेशर झाला तुम्ही डायबिटीस म्हणूनच लक्ष घेतलं पाहिजे. आणि लक्षात, तुमची पाळीची अडचणी असेल तुम्ही त्याच्या दृष्टिकोनातून त्याच्यात पाहिलं पाहिजे. तुम्हाला ॲक्ने झाल्या तरी तुम्ही तेच पाहायला पाहिजे. तुमचे केस गळायला लागले तरी तुम्ही तेच पाहायला पाहिजे. दीज आर ऑल दी अर्ली साइन्स ऑफ डायबिटीस. तुम्हाला थकवा यायला लागला, तुम्हाला ॲसिडिटी व्हायला लागली, तुम्हाला मायग्रेन आहे, दीज आर ऑल द सायन्स. तुम्हाला मानेला पट्टा येतो त्याला तुम्ही अकॅन्थोसिस नायग्रिकन्स म्हणता. चांगले काळे काळे पट्टे तुम्हाला इथे ऑफिसमध्ये तुमच्या 2-4 जणांना मी पाहिले येता. मग ही सगळी डायबिटीची पूर्वलक्षणं आहेत. मग कुठेतरी मोस येतो, मग हे तेच आहे. लॅक ऑफ म्हणजे स्लीप डिस्टर्बन्सेस. दीज आर ऑल द सायन्स ऑफ अर्ली ऑर ऑनसेट ऑफ डायबिटीस. आपण टेस्ट केल्यानंतर आपलं ब्लड शुगर नॉर्मल
नॉर्मल दाखवलं जातं किंवा नॉर्मल असतं, तर त्याच्यावरती किती विश्वास ठेवायला पाहिजे? नाही, 100% विश्वास ठेवा ना. लॅबोरेटरी चुकली असं तुम्ही सगळ्यात शेवटीचं पॉसिबिलिटी ठेवा. पण त्याहून महत्त्वाचं माझे रिपोर्ट नॉर्मल आहेत, हं, हं. असं आपण जेव्हा म्हणतो, म्हणजे काय म्हणायचं असतं आपल्याला? तेच तुम्ही जे मगाशी सांगितलं, की 35% पास व्हायचंय, की 100% पास व्हायचंय, की नाही, 60%? म्हणजे आपण डायबिटीज इन वेटिंग आहे. ओह माय गॉड! रिपोर्ट नॉर्मल आहे, तर आत्ताच हं, काळजी घेण्याची आणि 100% यश मिळण्याची ती योग्य वेळ आहे. हं. तुम्ही जेव्हा म्हणजे डायबिटीज होतो, तेव्हा यश होण्याची शक्यता कमी होत जाते. डॉक्टर आपल्याला नेहमी सजेस्ट करतात, की 8 तास झोप, आजारांपासून लांब राहशील. बरोबर. तर त्याचा आणि डायबिटीजचा किती संबंध आहे? 100% झोप हा आरोग्याचा आवश्यक भाग आहे. इट इज नॉट ओन्ली मेंटल फिनॉमिना. हं, म्हणजे तुम्ही झोपला नाहीत तरी वजन वाढतं. तुम्ही झोपला नाहीत तरी साखर वाढते. हं. तुम्ही झोपला नाहीत तरी ब्लड प्रेशर वाढतं. मी फिजिकल काय म्हणजे मेंटल काहीच बोलत नाही अजून. हे फिजिकल गोष्टी आहेत. बापरे! म्हणजे झोप ही अत्यंत आवश्यक आहे. झोप अत्यंत आवश्यक आहे, पण आजकाल काय झालंय ना, लाईफस्टाईलमुळे नाईट शिफ्ट्स असतात लोकांच्या आणि त्यांना म्हणजे रात्रीची झोप मिळत नाही. तर रात्रीची झोप किती महत्वाची आहे? रात्रीचीच झोप महत्त्वाची आहे. रात्रीचीच झोप महत्त्वाची आहे. कारण निसर्गाचा जे फंक्शन आहे, हं, की दिवसभर तुम्ही काम करा. सूर्यप्रकाशामध्ये जा हं, आणि रात्री तुम्ही घरी येऊन जेवण करा आणि झोपा. हे असं नाही निसर्गाचं नियोजन आहे. निसर्गाचं नियोजन रात्री काम करा आणि दिवसा झोपा असं नाही आहे. मग जेव्हा तुम्ही नाईट शिफ्टमध्ये काही कारणं सांगा तुम्हाला 2 पैसे मिळत असतील तर ते पण त्याच्यासाठी जर तुमचं आरोग्य कॉम्प्रोमाईज होत असेल, हं, हं. तर फार मोठी चूक तुम्ही करताय. हे तुम्हाला डायबिटीज असेल तर मी सांगेल तुम्ही नाईट शिफ्ट करू नका. करूच नका. ब्लड प्रेशर असेल तर नाईट शिफ्ट करू नका. वजन वाढलेलं असेल तर नाईट शिफ्ट करू नका. पाळीचा त्रास असेल तर नाईट शिफ्ट करू नका. कॉन्सन्ट्रेशन, इंटेलिजन्स, कॉग्निशन, मेमरी हं, असं काहीही हं, असेल तर रात्रीचं काम कितीही पगार मिळाला तरी करू नका. तुम्हाला मिळणारा पैसा हं. हा तुमच्या ज्ञानाचा पाहिजे, वेळेचा पाहिजे किंवा घामाचा पाहिजे, ना की तुमच्या आरोग्याचा पाहिजे. नॉट ॲट द कॉस्ट ऑफ युअर हेल्थ. कमी झोपेचा आणि क्रेव्हिंगचा किती संबंध बरोबर आहे? आहे. असतोच ना. तुम्ही कमी झोपलात तरी ग्रेलिन नावाचं हार्मोन जे असतं, हं, हं, त्याला हं. हंगर हार्मोन होतं ते वाढतं. ते जे रात्री उठून अर्ध्या-अर्ध्या हो, रात्री आपण जे हो. फ्रिजमधलं तुमची मॅगी इफ आणि द ते काय-काय स्लीप इज खाल्लं जातं. डिस्टर्ब्ड, हंगर इज ऑल्वेज एक्झॅगरेटेड. तुम्ही कमी झोपलात की भूक जास्त लागते. आयर्न डेफिशियन्सी म्हणजे आयर्न कमी असणं आणि क्रेव्हिंगचा तो पण काय नाही ते असतं ना मिथ ते. आहे की संबंध नाही आहे? त्याच्या आयर्न डेफिशियन्सीमध्ये क्रेव्हिंग तर होतच होतं. त्याहीपेक्षा पायका जास्त होतो. म्हणजे आताच्या याच्यामध्ये नाही, पण मुलं खडू खातात, हं, माती खातात, भिंती चाटतात हं, आणि आज पुण्यामध्ये खाण्याची माती पण मिळते. मंडईमध्ये. बरोबर ना? नक्की मिळते. आणि मग हे सगळी जी लक्षणं असतात, हं, त्यामुळे आयर्न डेफिशियन्सी इसेन्शियल पण त्याचा याच्याशी तसा डायरेक्ट संबंध येत हं, नाही. आयर्न डेफिशियन्सी शुड बी करेक्टेड. आणि मग त्याच्यामध्ये झोप नक्की डिस्टर्ब होते, सगळं हं. होतं. म्हणजे असं एकच एक घेऊन पळू नका तुम्ही कोणीच. हे सगळं असं एकत्रित छान असं निसर्गाने दिलेलं आरोग्य हे फार महत्त्वाची बाब आहे. त्याला पीस एका-एका तुकड्या-तुकड्यामध्ये पाहणं किंवा नुसतं मी आहार चांगला घेतलाय आणि झोप नाही घेतली. हं. आहार चांगला घेतलाय आणि व्यायाम नाही घेतला. असं नाही झालं. ते सगळं पाहिजे त्याला. आहार पण पाहिजे, सूर्यप्रकाश पण पाहिजे, व्यायाम पण पाहिजे, झोप पण पाहिजे आणि मानसिक ताणतणाव नको. मग रात्रीचं जेव्हा तुम्ही काम करता, हं, मानसिक ताणतणाव येतो की नाही? की समजा आपण आता याच्या पॉडकास्टसाठी ह्या पांढऱ्या उजेडामध्ये बसलोय. हं. तुम्हाला झोप चांगली लागू शकते का पॉडकास्ट नंतर? काम झालंय म्हणून लागू शकतं, पण लाईटमध्ये नाही लागणार. हां. मग हा जो निळा आणि पांढरा लाईट आहे, हा हं. सगळ्यात डेंजरस आहे. आणि तो तुमच्या मोबाईल स्क्रीनवरती असतो, तो हो. तुमच्या टीव्हीवरती असतो. त्यामुळे सूर्य मावळला, हं. की सफेद आणि निळा लाईट हा नाही पाहिजे. आणि आपण त्याच्यातच राहतो. झोप न लागणं आणि वारंवार उठणं याचा शुगर लेव्हलवर काय परिणाम होतो? नाही, जेव्हा तुम्हाला झोप लागत नाही किंवा वारंवार उठावं लागतं, हं, तेव्हा सकाळी उठल्यानंतर त्याला डॉन फिनॉमिना म्हणतात. सकाळी उठल्यानंतर तुमची जी साखर असते, ही तुमच्या झोपेच्या गुणवत्तेचा एक पॅरामीटर असतो, की कॉर्टिसॉल नावाचं एक हार्मोन असतं, म्हणजे हं, स्ट्रेस हार्मोन तुम्ही हं, म्हणा. हं, हं, झोप नाही लागली तर कॉर्टिसॉल वाढतं. हं, झोप आली तर कॉर्टिसॉल कमी होतं. नुसती झोपेचा कालावधी नाही, झोपेची गुणवत्ता पण आहे, डिस्टर्बन्स आहे. या सगळ्या गोष्टी तिथे कॅल्क्युलेट होतात. हं, आणि मग सकाळची जर शुगर वाढली हं, आणि जेवल्यानंतरची व्यवस्थित असेल फार म्हणजे डायबिटीजचं सगळ्यात पहिल्यांदा लक्षण जनरली फास्टिंग शुगर वाढणं हेच असतं आणि ते बऱ्याचदा स्ट्रेसमध्ये असतं. हं, इफ द स्लीप इज डिस्टर्ब, शुगर इज बाउंड टू बी डिस्टर्ब. हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि त्याच्याहूनही महत्त्वाचं म्हणजे लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन. हं.
तर त्याला स्लीप डिप्रायव्हेशन सिंड्रोम म्हणतात. म्हणजे समजा एक दिवस तुम्हाला झोप नाही आली, हं. दुसऱ्या दिवशी चांगलं झोप आणून घेऊन तुम्ही कॉम्पेन्सेट करू शकता. तुम्ही ड्युटी आवर्स जे म्हणताय, की महिनोन-महिने तुम्ही नाईट ड्युटी करता. हो. दॅट कॅनॉट बी कॉम्पेन्सेटेड. असं आहे. तर स्लीप इज म्हणजे तुमचं रिपेअर मेकॅनिझम जे आहे बॉडीचं, रिस्टोरेशन मेकॅनिझम आहे. हे टोटली डिपेंडंट ऑन स्लीप आहे. मला आता याला जोडून एक प्रश्न असा विचारायचा आहे, की झोप जर सुधारायची असेल, तर त्याच्यासाठी आहार किती महत्त्वाचा आहे? तो कधी करावा? त्याच्यानंतर आजकाल डिजिटल डिटॉक्स आणि माइंडफुल ब्रीथिंग या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात, तर त्या किती इफेक्टिव्ह होतात? नाही, आपल्याला झोप कशी लागते हं. आणि झोप येण्याचं मेकॅनिझम आपण समजून घेतलं पाहिजे. शरीरामध्ये फेड स्टेज आणि फास्टिंग स्टेज हे 2 मेकॅनिझम हो. असतात किंवा डे टाईम फंक्शन आणि नाईट टाईम फंक्शन. डे टाईम इज अ इन्शुलिन फिनॉमिना. नाईट टाईम इज अ मेलाटोनिन फिनॉमिना. जोपर्यंत इन्शुलिन खाली जात नाही, तोपर्यंत मेलाटोनिन सिक्रेटच होत नाही. मग मेलाटोनिन म्हणजे इन्शुलिन कधी कमी होतं, की जेवल्यानंतर 3 तासांनी 4 तासांनी कमी होतं. म्हणजे तुम्हाला मेलाटोनिन हे जे स्लीप हार्मोन आपण म्हणतो, त्याच्याविषयी नंतर कधी वेळ आला तर हे आपण 5% विषयीच बोलतो, 95% अजून नाहीच आहे त्याच्यामध्ये. तर आपण समजा जेवलो आणि लगेच अत्यंत दमलो असेल तर जेवल्यानंतर लगेच झोपतो. पण चांगली तुम्हाला छान झोप येण्यासाठी तुम्ही झोपेच्या आधी कमीत कमी 3 तास जेवलं पाहिजे, की जेवल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये जे इन्शुलिन तयार होतं ते कमी झालं की मेलाटोनिन तयार होतं आणि झोप चांगली लागते. एक म्हणजे झोपण्याच्या अगोदर 3 तास जेवणं. त्याच्यामध्ये इन्शुलिन कमी ठेवायचं जर असेल, तर ज्याच्यामुळे इन्शुलिन जास्त सिक्रेशन होतं, ते पदार्थ आहारामध्ये कमी घ्यायचे. म्हणजे कोणते? पिष्टमय पदार्थ कमी करायचे. हे रिफाईंड कार्बोहायड्रेट जे असतात, म्हणजे साखर आणि मैदा. हे तर नक्की टाळायचे. रात्री जेवणात आपण रात्री नेमकी आवर्जून आईस्क्रीम खातो. हो. आलं लक्षात. स्लीप गेट डिस्टर्ब. म्हणजे आपल्या सगळ्या पार्ट्या-बिर्ट्या, फंक्शन जे असतात, त्याच्यामध्ये डिनर हा एक महत्त्वाचा घटक असतो आणि त्याच्यामध्ये गोड आणि हे जे सगळं ज्याला आपण अन्न म्हणजे मी तर अन्न म्हणायला तयारच नाही त्याला. म्हणजे नको ते पदार्थ आपण नको त्यावेळेस खातो. त्यामुळे रात्रीच्या वेळेस तुम्ही झोपेच्या अगोदर 3 तास जेवलं पाहिजे आणि झोपेमध्ये जेवणामध्ये तुम्ही हे पदार्थ टाळले पाहिजेत. मग झोप लागते. आणि त्याच्यानंतर हे ब्लू लाईट किंवा व्हाईट लाईट हा एक्सपोजर टाळला पाहिजे. कारण याची जी फ्रिक्वेन्सी जी असते ती तुमच्या मेंदूच्या फ्रिक्वेन्सीला मॅच होते. तो स्लीप पॅटर्न टेक्स व्हेरी लाँग टू गेट एस्टॅब्लिश्ड. हे जर हे सोपे याला 1 पैशाचा पण खर्च नाही तुम्हाला. म्हणजे रात्री तुम्ही जेवलात की तुम्ही मोबाईलचा वापर करा फक्त ऐकण्यासाठी. गाडी लावून तुम्ही ऐकू शकता आता. बघायचं नाही. बघायचं नाही. डोळ्याला त्रास द्यायचा नाही. कारण डार्कनेसमध्येच मेलाटोनिन तयार होतं. हे एकदम सोपं आहे. आणि दुसरं महत्त्वाचं मत आहे, याला सर्कॅडियन रिदम म्हणतात. म्हणजे रिदमिक फंक्शन असतात बॉडीचे. एक दिवस 8 वाजता झोपले, एक दुसऱ्या दिवशी 12 वाजता झोपले. मग ते बायोलॉजिकल क्लॉक जे असतं ते शरीरातलं सेट होत नाही. सो फिक्स अ टाईम एखादा अर्धा तास कमी जास्त करून ते टायमिंग तुम्ही हे करा. आणि त्याहून महत्त्वाचं, की रात्री झोपताना आपण नाईट लॅम्प लावून झोपतो. किंवा काहीतरी आता इतकं तुमचं लाईट पोल्युशन इतकं आहे शहरामध्ये, की सो कॉल्ड अमावास्येच्या रात्रीला देखील तुम्ही चांगल्यापैकी उजेड असतो सगळ्या ह्याच्यामध्ये. ॲम्बियंट लाईट जी असते सगळे तुमच्या सोसायटीतली असेल, बाहेरची असेल, ही खूप जास्त प्रमाणामध्ये असते. तर शक्यतो गडूप अंधार करलेलं खोली पाहिजे झोपायला. मग झोप चांगली लागते. आता पण काही मिथ्स आहेत, जे आम्हाला रिसर्चमध्ये सापडले आहेत. तर यातला पहिला प्रश्न असा आहे, की रात्री 8 नंतर खाल्लं की वजन वाढतं. हे खरं आहे की खोटं आहे? नक्की वाढतं. का? बरोबर आहे ना. कारण रात्री तुम्ही खाता, इन्शुलिन तयार होतं आणि शरीरातला जे काही घटक असतात ते तुम्ही अन्नातले घटक वापरलेच जात नाहीत. झोप डिस्टर्ब होते पुढे. म्हणजे तुम्ही खाता कशासाठी? वापरण्यासाठी ना. तुम्ही करता काय वापरण्यासाठी? तर झोपता. सगळं हार्मोनल म्हणजे तुमचे जे असतात हे सगळं डिस्टर्ब होतात त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे नक्की वजन वाढतं. तुम्हाला वजन कमी करण्यासाठी झोप हा आवश्यक आहे. रात्रीचं जेवण हे कमीच ठेवणं आवश्यक आहे. फक्त जिम केल्याने वजन कमी होतं किंवा जिम केलं तर मी फिट आहे, हा समज किती योग्य? 0. तुम्ही एका पायाच्या खुर्चीवरती किती वेळ बसाल? जिम करता हां, ते सांगतो ना. तुम्ही असं नाही ते सांगतो म्हणजे 4 पाय आहेत त्याच्यावरतीच तुम्ही बोला. जिम हा आवश्यक भाग आहे, पण एकटा सफिशियंट नाही. तुम्हाला आहार हा महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे 70 मार्काचा पेपर तुमचा तुम्ही आहाराचा धरा आणि जिम हा 20 मार्काचा पेपर धरा. आणि 10 मार्क मी बाकीचं म्हटलं सूर्यप्रकाश आणि झोप याच्यासाठी ठेवा. आता प्रत्येकामध्ये एखादा याचा आहार चांगला असेल पण व्यायाम नसेल असंही असतं. मग त्यासाठी
डिसॅबिलिटी किंवा डिसऑर्डरचा रेशो आहार हा 60% होईल, व्यायाम हा 30% जाईल आणि बाकीचे 20% असंही पण होतं. समतोल महत्वाचा. साधारणतः सगळंच पाहिजे तुम्हाला. लिंबू पाणी पिल्याने वजन झपाट्याने कमी होतं. कधीही होऊ शकणार नाही. कोणाचंच नाही. कोणाचं लिंबू पाणी पिऊन किंवा गरम पाणी पिऊन वजन कमी झालं असेल तर मला सांगा. नुसतं लिंबू पाणी पिऊन लोकं थांबत नाहीत, त्याच्यात मध पण टाकतात. हो. मध घेतल्याने वजन वाढतं, कमी होत नाही. मध पिल्यानंतर वजन कमी होण्याचं कुठलंही मेकॅनिझम शरीरामध्ये नाही. तूप तेल पूर्णपणे बंद केलं तर मी फिटच राहणार. एकदम अशास्त्रीय विधान आहे. तेल नक्की बंद करा आणि तेल घ्यायचं असेल तर लाकडी घाण्याचं घ्या, रिफाईंड तेल अजिबात नको. तुपाने कोणाचंही वजन वाढत नाही. डिटॉक्स ड्रिंक्सचा खरंच फॅट शून्य. बर्नवर किती फरक पडतो? कशावरती? फॅट बर्नवर. नाही. डिटॉक्स असा मेकॅनिझम हा फक्त मार्केटिंगचा फंडा आहे. त्याच्यामध्ये असं मेकॅनिझम शरीरामध्ये नाही. हे जे काही सांगतात हे विधानं सगळे अशास्त्रीय आहेत आणि काहीतरी विकणं हा त्याचा उद्देश असतो. शरीरामध्ये निसर्गतः घाम, लघवी, संडास आणि हवा म्हणजे आपण जे एअर, हेच 4 डिटॉक्स मेकॅनिझम आहेत. त्याच्या पलीकडे कोणी काहीतरी अमुक काढा घेतल्याने डिटॉक्स होईल म्हणजे जुलाबाचं औषध घेतलं तर तुमचं संडास वाटे निघून जाईल हे बरोबर आहे. तुम्ही लघवीचं औषध घेतलं तर लघवी वाटे काहीतरी निघून जाईल हे पण बरोबर आहे. पण त्याला डिटॉक्स म्हणून तुम्ही जे काही वेगळी मान्यता किंवा द्यायचं असेल हा फक्त मार्केटिंग फंड आहे. फक्त कार्डिओ केल्याने फॅट कमी होतं हे खरं आहे का? शॉर्ट टर्म बरोबर आहे. लॉंग टर्म म्हणजे तुम्हाला तेच पुन्हा तो प्रश्न येतो की तुमच्या आरोग्याकडनं अपेक्षा काय की कार्डिओ केल्याने म्हणजे तुमचं रिज्युमिनेशन ज्याला म्हणतात रिस्टोरेशन असतं हे ग्रोथ हार्मोन नावाच्या हार्मोनवरती असतं. मग कार्डिओ केल्याने ग्रोथ हार्मोन वाढतं का कमी होतं? तुम्ही कॅलरी बर्निंग म्हणताय, तुम्हाला मग कॅलरी बर्निंग म्हणायचं आहे. मग खाल्ल्याने वजन वाढतं का आणि कमी खाल्ल्याने कमी होतं का? मग व्यायाम केल्याने कमी होतं का न केल्याने वाढतं का? या दोन्ही प्रश्नांची उत्तर तशी नाहीच आहेत. अनलेस यू चेंज युअर हार्मोन्स वेट लॉस विल नॉट हॅपन. फक्त सॅलेड खाल्लं की वजन कमी होतं? हां. किती दिवस? तेच मला विचारायचं. तेच सांगतो की एखादा माणूस आहे जुलाब झालाय, वजन कमी होतं, आजारी पडला वजन कमी होतं. इज इट हेल्दी? बरोबर की नाही? म्हणजे तुम्ही कॅलरी थेरीवरती जाताय. बरोबर. की जास्त खाल्ल्याने वजन वाढतं आणि कमी खाल्ल्याने कमी होतं असं नाहीच आहे. यू मस्ट ॲड्रेस टू हंगर फर्स्ट आणि यू मस्ट ॲड्रेस टू द न्यूट्रिएंट्स म्हणजे शरीरासाठी आवश्यक घटक जे आहेत त्याच्याकडे तुम्ही पाहिलं पाहिजे. सलाड खाल्ल्याने कॅलरी कमी असतात, कॅलरी कमी होतात आणि वजन कमी होतं फर्स्ट 3 वीक्स नॉट. मार्केटमध्ये डाएट सोडा आणि डाएट कोक हे 2 पदार्थ विकले जात आहे, त्याने वजन वाढतं का? वाढू शकेल पण कमी नक्की होणार नाही. त्याच्यात कसं असतं तुम्ही वजन कमी होणं हा प्रश्नच थोडा अपूर्ण आहे माझ्या मते. लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म असं तुम्ही यायला पाहिजे. तुम्हाला वजन कमी करायचं किती दिवस करायचं आहे? कमी करायचं आणि कमी ठेवायचं पण आहे. म्हणजे वेट रिडक्शन स्टेज आणि वेट मेंटेनन्स स्टेज या 2 गोष्टी आहेत. मार्केट म्हणजे डाएट सोडा आणि काय कोक जे असेल हे दिस आर ऑल मार्केटिंग गिमिक्स. त्याची काही आहे त्याला. मग त्याच्यापेक्षा पाणी काय वाईट आहे? लिंबू पाणी काय वाईट आहे? म्हणजे व्हॉट यू आर आस्किंग फॉर इज अ शुगर इक्विव्हॅलंट काहीतरी म्हणजे टेस्ट इक्विव्हॅलंट तुम्ही घेता. आणि मग आर्टिफिशियल स्वीटनरचे जे काही दोष आहेत हे सगळे याच्यामध्ये आहेत. एका जेवणात फार खाल्लं तर त्याने फॅट वाढतं, खरं की खोटं? नाही, फॅट खाल्ल्याने वाढतच नाही. फॅट हे इन्सुलिनमुळे वाढतं. जास्त ज्या जेवणामध्ये इन्सुलिन वाढतं म्हणजे समजा तुम्ही 100 कॅलरी किंवा 4 अंडी खाल्ली फॉर एक्झाम्पल आणि खूप खाल्ली वजन वाढेल का? नाही. पण तुम्ही 4 बिस्किट आणि साखरेचा चहा घेतला 4 अंड्याच्या मानाने ते हे कमी झालं ना मग वजन वाढेल का? तर वाढेल. चहाने वजन वाढेल, बिस्किटाने वजन वाढेल ना की अंड्याने. हेल्दी लाईफस्टाईलसाठी नाश्ता आवश्यक आहे की स्किप अजिबात केला तरी चालेल? नाही. भूक लागली तर का, नाही लागलं तर खाऊ नका. कम्फर्ट फूड कोणतं असतं की जे कधी खाल्लं तरी आरोग्यासाठी हेल्दी असू नाही, शकतं? कम्फर्ट फूड याचा अर्थ वेगळा आहे. ही जी टर्म प्रचलित आहे. शुगरसाठी कम्फर्ट फूड हां, म्हणायचं तेच तुम्हाला. सांगतो. नाही असं कुठलंच नाही आहे. ओके. असं कुठलंच नाही. मी शास्त्रीय याच्यावरती आधारितच उत्तर देऊ शकतो. कम्फर्ट फूड म्हणजे तुम्ही जेव्हा काही इमोशनल वर खाली करणारे हे असते त्यावेळेस तुम्ही जे खाता, टाईम किलिंग तुम्ही जे खाता, तुमचं रिक्रिएशनसाठी जे खाता, त्याला सगळं कम्फर्ट फूड. त्याच्यामध्ये आरोग्यामध्ये त्याचं काही स्थान नाही. झोप किती तास पुरेशी आहे? कमीत कमी 8 तास. आणि नाही घेतली तर काय होऊ शकतं? म्हणजे की तुम्ही ना म्हणजे शॉर्ट टर्म जर असेल तर काही फारसा फरक पडणार. दुसऱ्या दिवशी झोप येते आणि तुम्हाला हे होऊ शकतं. म्हणजे 1 दिवसाचं स्लीप डिप्रायव्हेशन आहे, दुसऱ्या दिवशी झोप घेऊन आपण कॉम्पेन्सेट करू शकतो. तुम्ही वर्षभर जर असं करत राहिलात
तर सगळ्या गोष्टी म्हणजे डायबिटीज, ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक, मेन्स्ट्रुअल इरेग्युलरिटी, मेंटल, कॉग्निशन, कॉन्सन्ट्रेशन, हं. इंटेलिजन्स, मेमरी सगळं डिस्टर्ब होणार. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे ॲक्चुअली, की अ, तुमचं ताण कमी करण्याचं सिक्रेट काय आहे? आम्हाला माहिती आहे तुम्ही शेती करता, तुमची ती जीवनशैली आहे तिकडची आणि ते अत्यंत छान दिसतं आम्हाला सगळं जेव्हा आम्ही बघतो तेव्हा. म्हणजे सरांचं क्लिनिक पण आहे आणि सर जे काही शेती करतात ते आता सरच सांगतील, की ते काहीच मला वाटतं बाहेरचं खात नसणार. सगळं शेतीत पिकवून ते स्वतः करतात. तर ते तुमचं ताण कमी मला करण्याचं काय? आवश्यक असणारं 90% अन्न मी शेतात तयार करतो. वाह! एक. हं, आणि तो माझा छंद आहे. तो माझा व्यवसाय आहे आणि तो पिढीजात व्यवसाय आहे आणि हं, त्याचा मला आनंद आहे आणि अभिमान आहे. हं. मला जनावरं आवडतात आणि जनावरं इतकं चांगलं स्ट्रेस मॅनेजमेंट टूल मला माहीत नाही. प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकेल. हं, बरोबर. मला क्लासिकल म्युझिक आवडतं ते मी ऐकतो. मला जिम आवडते ते मी करतो. स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी दारूची मला कधीच गरज वाटली नाही. ह्या ज्या काही गोष्टी सोप्या आहेत, म्हणजे बाहेर हं, फिरून आलं बायकोबरोबर, हं. तरी स्ट्रेस मॅनेजमेंट होतेच ना. वाह! वेगळं करायची काय गरज? नातवंडांबरोबर खेळलो तरी माझं स्ट्रेस मॅनेजमेंट होतं. माझं कुत्री आहेत, हं, माझ्याकडे कोंबड्या आहेत, शेळ्या आहेत, हं. मेंढ्या आहेत. पाठीवरून हात फिरवल्यानंतर गायीच्या तुम्हाला बरं नाही वाटत? हे वाटतं. आवश्यक आहे. हां, म्हणजे तुम्ही यू आर पार्ट ऑफ द नेचर. हं, गो क्लोज टू द नेचर. निसर्गाच्या तुम्ही जितके जवळ जाल, तितकं स्ट्रेस मॅनेजमेंट चांगलं होतं. तुम्ही जितकं लांब गाडीमध्ये बसून कुठेतरी जाऊन आईस्क्रीम हं, खाऊन येणार हं, हं, आणि हं. 5 स्टार हॉटेलला जाऊन जेवण करून येणार, दॅट इज नॉट स्ट्रेस मॅनेजमेंट टूल. तुम्ही जनावरांकडे जा, मातीमध्ये जा, शेणामध्ये जा, झाडांकडे जा, पाण्याकडे जा, सगळ्याकडे जा. तुमचं स्ट्रेस मॅनेजमेंट होतंच. सर मला याला जोडून एक प्रश्न विचारायचा आहे, की आजकाल बघतो आपण, की लाईफस्टाईल फार चेंज झाली आहे. बऱ्याचशा म्हणजे मी खूप लकी फील करते, की मला गावचा टच प्रॉपर आहे. म्हणजे मग शेणात असेल, मातीत असेल, खूप राहिली आहे. तर किती राहायला पाहिजे, किती तिकडे जायला पाहिजे, जेणेकरून तुमची लाईफस्टाईल हेल्दी राहू शकते किंवा आरोग्यावर एकंदरीत निसर्गाचा, गावखेड्यांचा काय परिणाम पडतो? नाही, तुम्ही आयुष्याचं तुमचे उद्दिष्ट काय आहे? हेल्दी राहणं, म्हणजे काय? कशासाठी? आनंदित राहण्यासाठी. हां, म्हणजे आनंद किंवा समाधान हे तुमचं हं, आयुष्याचं उद्दिष्ट आहे. मग तुम्हाला शहरामध्ये ते मिळतं का? नाही पैसे कमवल्याने ते मिळतं का? थोडंसं. थोडंसं मिळतं. पण तुम्हाला जिथे आनंद वाटेल तिथे राहा. हं, हे सगळ्यात महत्त्वाचं. खेडेगावाकडे जा असंही माझं म्हणणं नाही आहे. पण ज्याला शक्य असेल त्याने नक्की जा. हं, म्हणजे ज्या कोणाची खेडेगावामध्ये म्हणजे रूट्स किंवा मुळं ती आपली ज्याच्यामध्ये असतील ती सोडू नका. हं, खेडेगाव हे नक्की तुम्हाला काहीतरी देणार आहे. लक्षात. शेती हे तुम्हाला देण्यासाठीच आहे. हं. त्याची सेवा करा. तुम्हाला आरोग्य मिळतंच. आलं लक्षात. म्हणजे अत्यंत साधं सोपं आहे. आपण करतो की आपण एवढे पैसे तरी कशासाठी कमवतो? पैसे खाता येतात. नाही. मग तुम्हाला समाधान किंवा आनंद मिळवण्याचं ते साधन आहे. हं. आम्ही तेच साध्य समजून बसलो, की पैसे कमवणे हेच आमचं उद्दिष्ट झालं. हे हो. उद्दिष्ट नाही, हे साधन आहे. मग साधन कायसाठी आहे, की तुम्हाला आनंद किंवा समाधान मिळणे. समजा तुम्हाला आज ₹1,00,000 पगार आहे आणि ₹5,00,000 पगार मिळाला. हं. तुम्हाला समाधान मिळेल का? त्याच्यासोबत आजार मिळतील. आणि 5,00,000 मिळाल्यानंतर तुम्ही थांबणार आहात का? नाही. तुम्ही लगेच 10,00,000ची तयारी करणार. समाधानी असणं तेच अल्टिमेटली सांगतो, ही खूप मानसिकता महत्वाचं आहे. आहे. मला तेच म्हणायचं आहे, की तुम्ही तुमची म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्याचं, जीवनाचं, कामाचं उद्दिष्ट काय हे तुम्ही लक्षात हं. घेतलं पाहिजे. आणि मग तिथे तुम्हाला खेळ एक नंबरला येतं. आमचे सगळे संत 2 नंबरला येतात. हो. बरोबर की नाही? तुमचं पिक्चर कुठेच लिस्टमध्ये नाहीये. तुमचं डांबरी रस्ते लिस्टमध्ये नाहीयेत. हं. तुमच्या गाड्या-घोड्या लिस्टमध्ये नाहीयेत. आम्ही त्याच्यासाठीच काम करतो. तुम्ही मगाशी बोलले, की दारू पिणं पण लोकांचं ट्रेस बस्टिंग असू शकतं. तर सर मुक्तीवर पण खूप काम करतात. तर सर त्या कामाबद्दल काय सांगाल? आणि तुमच्याकडे माझं गेली 10 वर्ष माझी 3 व्यसनमुक्ती केंद्र आहेत. हं, आणि तिथली परिस्थिती जर तुम्ही पाहिली, हं, तर माझ्याकडे 14-15 वर्षाची मुलं हं. आणि मुली व्यसनमुक्तीसाठी ॲडमिट झालेल्या आहेत. बापरे! आणि सगळ्याच काही कॉन्व्हेंटच्या आहेत अशातला भाग नाही. म्हणजे याच्या पलीकडे एक समाज रचना असते, की ज्याच्यामध्ये ज्या मुलांना किंवा मुलींना हं, एखाद्या अशा गोष्टीसाठी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागणं ही सोपी गोष्ट नाही आहे. म्हणजे तुम्ही आईने सांगितलं नाही ऐकलं, बायकोने सांगितलं नाही ऐकलं, बहिणीने सांगितलं नाही ऐकलं, शिक्षकाने सांगितलं नाही ऐकलं, हं, त्याने त्याला स्वतःला सांगून पाहिलं तरी जमलं नाही. अशी जी माणसं जी असतात, हं. तीच व्यसनमुक्ती केंद्रामध्ये दाखल होतात. म्हणजे इट इज द एंड ऑफ द स्टोरी. बापरे! हे लक्षात घ्या.
आणि ती माझी भरभरून वाहत आहेत. म्हणजे माझंच नाही, सगळीच व्यसनमुक्ती केंद्र महाराष्ट्रातले किंवा भारतातली ही भरभरून वाहत आहेत. आणि ही अत्यंत मोठी शोकांतिका आहे. आणि मग व्यसन माणूस करतो तरी का? सांगितलेलं ऐकत तरी का नाही? हं. ऐकलं तर थोड्या दिवसांनी परत मूळच त्याच्यावरती का जातो? मग याच्यावरती काम होणं गरजेचं आहे. की समजा मी तुम्हाला सांगितलं की बिस्किटं खा किंवा हं. बिस्किटं खाऊ नका. हं, हं. मी समजा खाऊ नका सांगितलं तर तुम्ही किती दिवस ऐकणार? जोपर्यंत घरातली माणसं हं. बिस्किटं खात नाहीत तोपर्यंत. पण घरामध्ये 4 माणसं घरामध्ये असतील आणि चहा पीत बसली आणि बिस्किटचा पुडा असेल, तुम्ही घेणारच. बरोबर. त्याच्या पुढचा टप्पा म्हणजे असतं व्यसन, की जेव्हा तुम्हाला ते खाण्याचं व्यसन अशा विशेषतऱ्हेने लागतं, हं. तेव्हा दारू पिण्यासाठी तुम्ही पैसे चोरायला लागता, मागायला लागता, बळजबरी करायला लागतं. हं. मिळत नाही म्हणून काहीतरी गैरमार्गाला लागतात आणि ते गैरमार्गाला लागणारे पेशंट आमच्याकडे येतात, की जे कठीण. घरामध्ये त्याची मॅनेज होऊ शकत नाही, सांगून ते ऐकत नाहीत. आणि जेव्हा ती माणसं स्वतःचेच नुकसान करतात, हं. कुटुंबाचं नुकसान करतात, समाजाचं नुकसान करतात, समाजामध्ये बाहेर राहणं त्यांच्या दृष्टीने अवघड, अशक्य आणि धोकादायक असतं. हं, हं. अशा वेळेस लोक येतात आणि अशी माझी 300 बेडची बापरे! फुल असलेली रिहॅबिलिटेशन सेंटर. आता दारूचा विषय निघाला, पण एक वाक्य मी असं ऐकलं आहे, की शरीरात दारू आणि साखर इक्वली घातक आहे. हो, तर त्याबद्दल काय सांगाल? कसं असतं, की समजा तुमच्या शरीरामध्ये तुम्ही एकदम दारू पिलात, समजा हं, कोणीही माणूस, हं. तर शरीर काय करतं पहिलं? सगळ्यात पहिली दारू वापरून नष्ट करून किंवा बाहेर फेकून द्यायला सुरुवात करते. ती तुमच्या हो. तोंडातनं पण बाहेर येते, हं. वासाच्या स्वरूपामध्ये. जोपर्यंत तुमच्या रक्तामध्ये दारूचा अंश आहे, तोपर्यंत शरीर दुसरं काहीही कॅलरी म्हणून घेत वापरत नाही. नाही. सो इट इज द फर्स्ट फ्युअल रेफरन्स टू डिटॉक्स, ज्याला तुम्ही म्हणालात मगाशी डिटॉक्स. त्यावेळेस तोपर्यंत ती काही करतच नाही. हं. आणि ती काय करते? ती कुठे-कुठे काम करते? लिव्हरवरती काम करते, लिव्हर हं. खराब होतं. मेंदूवरती काम करते. विचारशक्ती बंद करते. मग साखर काय करते? साखरमध्ये ज्याला टेबल शुगर तुम्ही म्हणता, त्याच्यामध्ये 50% ग्लुकोज आणि 50% फ्रक्टोज असतं. हं. ग्लुकोज तुमचे समजा तुमचं एक 60 किलो वजन आहे आणि 60 हं. किलो वजनामधल्या सगळ्या पेशी तुमच्या ग्लुकोज वापरू शकतात. फ्रक्टोज काय होतं? शरीरामध्ये कुठेही फ्रक्टोज वापरलं जात नाही, हे लक्षात घ्या. एकही पेशी अशी नाही की जी ग्लुकोज म्हणजे फ्रक्टोज वापरली शकेल. एक सगळ्यात महत्त्वाचं. मग थोड्याफार 20% फ्रक्टोजचं ग्लुकोजमध्ये रूपांतर होतं, म्हणजे ग्लुकोज म्हणून अशी वापरली जाते. हं. राहिलेल्या 80%चं काय होतं? फक्त लिव्हर वापरतं. म्हणजे दारू समजा आणि तुमचं साखर. 60% वजन असेल, 60 किलो हं. वजन असेल, हं. तर 1200-1300 ग्रॅमचं जे तुमचं लिव्हर असतं त्याच्याकडे निम्मा लोड जातो आणि बाकीचे 59 किलोचा लोड हा ग्लुकोज वापरतो. म्हणजे त्या दृष्टीने साधारणतः लिव्हरच्या मानाने 50 पटीने जास्त त्याचा लोड लिव्हरवरती येतो. हं. मग त्याला तुम्ही फॅटी लिव्हर म्हणता. हो. त्या फ्रक्टोजचं फॅटमध्ये रूपांतर होतं आणि ते स्टोअर केलं जातं. हं. असं आहे. त्यामुळे जेव्हा आम्ही एम-डी झालो, तेव्हा फॅटी लिव्हर म्हटलं की अल्कोहोलिक आहे असंच आम्हाला होतं. आम्हाला नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर माहितीच नव्हतं. आज 10 वर्षाची पोरं नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हरने येतात आमच्याकडे. ते शुगरमुळे. फ्रक्टोजमुळे आहे. फ्रक्टोजमुळे म्हणजे त्यातला गोड कंपोनंट म्हणजे हं. ग्लुकोजमधला म्हणजे शुक्रोजमधला म्हणजे टेबल शुगरमधला गोड कंपोनंट हा फ्रक्टोजचा असतो. असं आहे. बापरे! शेवटचा प्रश्न घेते. फिट दिसणं आणि फिट असणं यात काय हां. फरक आहे? जमीन अस्मानाचा फरक आहे. ते कसा ओळखायचा? सहज सोपं आहे. फिट दिसणं म्हणजे तुम्ही वजनाच्या संदर्भात म्हणताय. हं. तुम्हाला एखादा आजार असेल, समजा तुम्हाला ब्लड प्रेशर असेल, हं. तुम्ही फिट दिसू शकता. वजनाशी काही संबंध नाहीये. एखादा माणूस वजनाने कमी आहे म्हणजे तो निरोगी आहे, हे संबंध फार चुकीचा आहे. फिट असणं म्हणजे तुम्हाला जी काही शारीरिक जी काही ॲक्टिव्हिटी दिवसभरातल्या असतात, त्या तुम्हाला हं. करता आल्या पाहिजेत. आणि त्याच्याहूनही मोठं मेंटल हेल्थ जी असते, ती फार महत्त्वाची असते. नुसतं शरीर निरोगी किंवा आरोग्यदायी असून चालत नाही. मानसिकता देखील असेल. समजा तुम्ही फार चांगले बॉडी बिल्डर आहात, फिट आहात आणि हं. खेळाडू आहात. हं. पण तुम्ही तुमच्या सहकार्यांना त्रास देता, एखाद्या मुलीकडे वाईट नजरेने पाहता, हं. तुम्हाला एखादं व्यसन आहे, मग तुम्ही निरोगी आहात का? म्हणजे फिजिकल ॲज वेल ॲज मेंटल वेलबिंग इज इसेन्शियल. दोन्ही याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. आपण फिट म्हणजे फक्त शारीरिक फिनॉमिना हां. समजतो. मेंटली फिट असणं ही आजच्या समाजाची फार महत्त्वाची आणि मोठी गरज आहे. असं आहे. थँक यू सो मच सर तुम्ही दिलेल्या वेळेसाठी. ॲक्चुअली बघायला गेलं तर आज आम्ही डायबिटीजची पी-एच-डी केली आहे आणि सरांची 2 विषयामध्ये पी-एच-डी सध्या सुरू आहे. डायबिटीज आणि ब्लड प्रेशर. सर एकंदरीत मला आज जितक्या काही गोष्टी माहिती पडल्या त्या खरंच नवीन होत्या आणि मेन म्हणजे Google
आणि तुम्ही एकंदरीत एकत्र आहात असं वाटत होतं मला. तर खूप खूप धन्यवाद. तुम्ही महाराष्ट्र जागरणला तुमचा वेळ दिला. आय होप हा पॉडकास्ट ऑडियन्सला आवडेल. तुमच्या काही क्वेरीज असतील तर प्लीज आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जेणेकरून आम्ही पुढे त्या सगळ्या क्वेरीज पॉडकास्टमध्ये कव्हर करू. तर सर खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या वेळेसाठी. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर महाराष्ट्र जागरणला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढे तुम्हाला कुठल्या विषयावर सरांकडून जाणून घ्यायला आवडेल ते सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.